समोर कृपया उभे त्यांना चला. शिवाजी आत बसून घ्या सगळ्यांना कृपया. चंदू इकडे आत बसून घ्या, चला इकडे उजव्या बाजूला जागे. अनिकेत बसून घ्या सगळे. बाहेर बाजूला उभे त्यांना पण समोर या. चला आजूबाजूला जे ग्रामस्थ उभे आहेत कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे, सर्वांनी व्यासपीठाच्या समोरची जागा आहे त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे आणि कार्यक्रमाची समोर समोर आहे त्यांना सगळ्यांना कृपया द्या जागा भरपूर आहे. आज या ठिकाणी जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपस्थित आपण सर्व वाठार निंबाळकर गट आणि सुरोडी पंचायत समिती किंवा वाठार निंबाळकर पंचायत समिती आलेले सर्व ग्रामस्थ, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय या तालुक्याचे आमदार सचिनदादा पाटील साहेब, आदरणीय तात्या, व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक ऍडव्होकेट नरसिंह निकम वकील, त्याचबरोबर अशोकराव जाधव नगरसेवक फलटण, त्या उमेदवार जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय विष्णुवंत लोखंडे, त्याचबरोबर वाठार गणाच्या उमेदवार शुभांगी शिंदे आणि मी स्वतः धनंजय साळुंके पाटील, प्रथमतः आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण पाहतो की 2017ला निवडणूक झाली. मी स्वतः जिल्हा परिषदेला उभा होतो. जिल्हा परिषदेला अल्पशा मतानं आपण सर्वांना प्रामाणिकपणे काम करू नये, अल्पशा मतानं मला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर गेली 5 वर्ष संपूनही काही तांत्रिक अडचणीनं किंवा कायदेशीर अडचणीत निवडणुका पुढे गेल्या. जवळपास 3 वर्ष मुदत संपून प्रत्यक्षात 2026 उघडलं निवडणुका लागायला. आणि अशा पार्श्वभूमीवर ह्या होणाऱ्या निवडणुका गेल्या 8 वर्षानंतर जवळपास निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत. परंतु तालुक्यात या अगोदर झालेल्या लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि आता नुकतीच झालेली नगरपालिका असेल, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सर्वांच्या कष्टानं आज या तिन्ही जागेवरती लोकसभेला आपण बघितलं, लोकसभेला मागची लोकसभा आपण जिंकली, नंतरच्या कालच्या लोकसभेला थोडासा आपल्या फलटण तालुक्यातून अत्यंत चांगलं 18-19 हजार मताचं लीड मिळूनही खासदारांना आदरणीय रणजितदारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु त्याच्या दुसऱ्या दिवसापासून जिद्द बांधून आपण एक निश्चय केला आणि विधानसभेच्या तयारीला सामोरं गेलो. आणि विधानसभा ज्यावेळेस लागली त्यावेळेस आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सचिनदादा पाटील अत्यंत 17-18 हजार मतानं विजयी झाले आणि खऱ्या अर्थानं तालुक्यातल्या परिवर्तनाला सुरुवात झाली. गेले 30-35 वर्षे एक हाती सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांच्या सत्तांतराला छेद देत सचिन पाटील साहेब निवडून आले आणि त्याच एक परिवर्तनाची सुरुवात त्या निवडणुकीने झाली. आणि निश्चितपणानं तिथून पुढच्या लगेचच लागलेल्या नगरपालिका, वर्षभरातच नगरपालिका लागली आणि नगरपालिकेतही अत्यंत उत्तुंग असं यश आपल्याला प्राप्त झालं. जवळपास 27 पैकी 18 नगरसेवक आपले निवडून आले आणि नगराध्यक्ष म्हणून आदरणीय शमशेरदादा या ठिकाणी आपल्याला निवडून आले. सांगण्याचं तात्पर्य सुरुवात एकदा परिवर्तनाला झाली की ती आता तालुक्यातील सर्व सत्ता आदरणीय रणजितदादा असतील, आदरणीय शमशेरदादा असतील किंवा आदरणीय आमदार आपले सचिनदादा पाटील असतील, त्या जोडगुळीने किंवा ह्या तिघांच्या आदरणीय त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करत होतो. परंतु सत्तांतराला सुरुवात होऊन आता वर्षभरात आपण बघितलं असेल की येणाऱ्या सगळ्या निवडणुका आपण जिंकल्या. त्याच पद्धतीने आता त्याच पार्श्वभूमीवर उद्याच्या होणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होऊ घातलेली आहे. या निवडणुकीला सामोरे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाबरोबर आपली युती आहे, आमदार मान्य आपले त्या गटाचे आहेत आणि आपण सर्व भारतीय जनता पार्टीतून लढवत आहोत. या गटात 3 उमेदवार आहेत. जिल्हा परिषदेला आता सांगितल्याप्रमाणे विष्णुपंत लोखंडे,
पंचायत समिती सुरवडी गणासाठी मी स्वतः आणि वाठरा गणासाठी शिवांगीताई शिंदे. तर अशा प्रकारे ह्या गटातून आपण निवडणूक लढवतोय. आपल्याला माहिती आहे मागच्या पंचवार्षिकेला 7 जिल्हा परिषद गट होते आणि 14 पंचायत समिती गण होते. परंतु यावेळेस लोकसंख्या वाढीनुसार आणि जे गट वाढले त्यात वाठरा निंबाळकर हा नव्यानं गट स्थापन झाला आणि आपला सुरवडी गणापैकी बऱ्यापैकी गावं ही सगळी वाठरा निंबाळकर गणाला जोडली गेली आणि एक नव्यानं अस्तित्व झालेल्या वाठरा निंबाळकर गणात आपला समावेश झाला. आज आरक्षणानुसार आपण त्या सर्व जागी सीट दिलेले आहेत. अत्यंत चांगले उमेदवार आपल्या समोर दिलेले आहेत. माझा स्वतःचा परिचय आपल्याला द्यायची गरज नाही. आम्ही तुमच्या खात्याच्या मार्गदर्शनात गेली 25-30 वर्ष आपल्या सेवेत आहे. विविध प्रश्नावरती आपल्या काम करतोय. आपल्या अडचणी सोडवण्यासाठी काम करतोय. आदरणीय रणजितदादांच्या समवेत कायम मित्र म्हणून किंवा त्यांच्या बरोबर एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून गेले तर 10 वर्ष 15 वर्ष काम करतोय. सचिनदादा पाटलांच्या बरोबरही संपूर्ण प्रचार यंत्रणेत प्रचार मोहिमेत मी सहभागी होतो आणि गावातही आपल्या सुरवडी ग्रामस्थांना तर बऱ्यापैकी माझा अनुभव आहे. आज निवडणुकीला या सामोरं जात असताना काही प्रश्न आपल्या समोर थोडेसे उपस्थित आहेत आणि त्या प्रश्नासाठीच किंवा आपल्याला त्या निवडणुकीला सामोरं जाताना नक्की आपली भूमिका काय आहे किंवा कोणत्या भूमिकेवरती आपण ही निवडणूक लढवत आहोत. तर आता सांगितल्याप्रमाणे एक खासदार निवडून आला गावात किंवा तालुक्यात जिल्ह्यात आपल्या किती कामं झाली आपल्याला माहिती आहे. आमदार निवडून आला आज जेणेकरून कुठल्याही मागच्या 25 वर्षात दाखवण्यासारखं किंवा स्पष्ट दिसण्यासारखं एकही काम आपल्याला तालुक्यात सुरवडीत तर नाहीच पण तालुक्यातही कुठं एक भरीव काम असं जर बघितलं तर काय ना पाणी 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 करत गेले 25-30 वर्ष त्याच्यावर काढली. ते पाणी आणायला आता आमदार सचिन पाटलाला निवडून यावं लागलं. रणजितदादांना त्यात लक्ष घालावं लागलं. तेव्हा कुठेतरी नीरा देवघर असेल किंवा डोंबलकवडीचं पाणी प्रत्यक्षात येत्या 4-2 महिन्यात आपल्याला मिळणार आहे. अत्यंत प्रभावीपणे हे माणसांना काम करून कष्ट करून मी त्यांच्या बरोबर सदैव मुंबईला किंवा पुण्याला दिल्लीला जात असतो. कामाची पद्धत बघत असतो. दादांना निश्चितपणानं प्रामाणिक कष्ट करून आपल्या सर्वांसाठी ही कामं घातलेली आहेत. फलटण तालुक्यात होत असलेली विविध कामं आपण बघतोय. आरटीओ ऑफिस सारखं असेल, कोर्ट जिल्हा न्यायालय आपल्याला आलं, आरोग्य विभागाच्या नवीन सिटी हॉस्पिटल आता शहरात होत आहे किंवा बाकीच्या सेशन कोर्टची इमारती बघितल्या असतील आपण, पोलीस स्टेशनच्या इमारती असतील, रस्त्यांची कामं बघितल्या आपण, रेल्वेचा विषय आपल्या गावातूनच रेल्वे जाते. हे विविध कामं आता आमदार आणि खासदारांच्या माध्यमातून सुरू आहेत. परंतु फक्त आमदार आणि फक्त खासदार काय करू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला तालुक्यात अत्यंत महत्वाचं सत्ता केंद्र असलेली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जिल्ह्याची याला मिनी मंत्रालय म्हटलं जातं. इथे ज्यावेळेस आपली माणसं जातील यावेळेस आपल्या विचाराचे लोक जातील त्यावेळेस खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातला जो विकास आहे त्याला चालना मिळणार आहे. आणि मग मोठ्या मोठ्या कामांसाठी आमदार आहेत, खासदार आहेत, मोठे मोठे हायवे असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील किंवा शेती पाण्याच्या योजना असतील यासाठी आमदार खासदार प्रयत्न करतात. गावगाड्यातली छोटी कामं असतील, पाणंद रस्त्यासारखे विषय असतील, छोटे छोटे गटर व्यवस्था असतील, सांडपाण्याची व्यवस्था असतील, गावांतर्गत रस्ते असतील किंवा छोटे वाडी वस्तीला जोडणारे रस्ते किंवा इतर गोष्टी असतील किंवा एक व्यक्तिगत लाभाची योजना केंद्र ज्या राज्याच्या असतील त्या तुमच्यापर्यंत आणण्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत त्याला पंचायत राज आपण म्हणतो त्या सक्षम असणे गरजेचं आहे. आणि तिथं आपली कामं किंवा तिथं काम करणारी माणसं ही आपल्या विचाराची आणि आपल्याला बळ देणारी असली पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही सर्वजण आता 16 पंचायत समिती सदस्य आणि 8 जिल्हा परिषदेला आपल्या समोर उभे आहोत. आता सांगितल्याप्रमाणे परत एकदा सांगतो की वाठार निंबाळकर हा नव्यानं स्थापन झालेला गट आहे. त्या गटातून जिल्हा परिषद साठी विष्णुपंत लोखंडे आहेत. या सुरवडी पंचायत समिती गणमत त्यात आपले वडजल, काशीदवाडी, ढवळेवाडी, निंबोरे, मिरगाव, नांदल, मुळीकवाडी, गाडगेवाडी, गाडगेमाळा आणि सुरवडी अशी 10 गावं आहेत छोटी मोठी. यात 4-5 गावं मोठी आहेत आणि 4-5 गावं छोटी मोठी आहेत. अशा ह्या 10 गावांचा पंचायत समिती सुरवडी गण आहे आणि त्याचं मी प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या समोर विनंती करण्यासाठी उभा आहे. मला निश्चितपणानं आपण 2-3 आपण गेली 30 वर्षे बघितलं असेल तर सुरवडी पंचायत समिती गणातली उद्याची होणारी 7वी पंचवार्षिक जिथं तात्यांच्या मार्गदर्शनाखाली भरघोस मतानं कायम या सुरवडी गणातील जनतेनं आम्हाला सहकार्य दिलेलं आहे. मग मागच्या वेळेस लता कोळेकर आपल्या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. आज परत या निवडणुकीला मी उभं राहत असताना काही थोडस अचानकपणे माझी मानसिकता खरं तर नव्हती, परंतु थोडस नेत्यांचा आदेश आणि आदरणीय रणजितदादांना थोड्याशा काही गोष्टी कानावर सांगितल्या त्या दादा सांगतील स्वतः. परंतु मग अचानक 2-3 दिवसात तयारी करावी लागली. ती तयारी करत असताना आपलेच कार्यकर्ते आपल्याच पार्टीत आपल्याच बरोबर अत्यंत तन मन धनाने आणि प्रामाणिक काम करणारे मग ते अमित रणवरे सारखा एक उमदा कार्यकर्ता असेल किंवा आमचा शंभूराज बोबडे सारखा एक अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता असेल दोघांनाही इच्छा व्यक्त केली होती
परंतु इच्छा व्यक्त केल्यानंतर माझंही थोडंसं चुकलं की मी अगोदर चुकलं म्हणण्यापेक्षा मलाही अगोदर त्याची कल्पना नव्हती किंवा माझी मानसिक तयारी नव्हती निवडणुकीला सामोरं जाण्याची. परंतु आदरणीय दादा असतील, रणजित दादा असतील किंवा आमदार साहेब असतील, त्यांच्या काहीतरी नियोजन असेल किंवा त्यांच्या कल्पना असतील किंवा त्यांना कुठेतरी काहीतरी गोष्टी त्यांना एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांना तिथं हवं होतं कोणतरी, त्या दृष्टीने त्यांना माझा विचार केला आणि मला अत्यंत 2-3 दिवसापूर्वी 2 दिवसात त्यांना मला तयारी करायला लावली आणि मग मात्र फॉर्म भरावा लागला. त्याच्या फॉर्म भरण्याच्या अगोदर एकच दिवस मला मिळाला आपल्या सर्वांच्या पर्यंत परवानगी घ्यायची किंवा आपल्या सर्वांचा विचार किंवा ऐकून घेण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचता आलं नाही. परंतु 2 दिवस अगोदरच निर्णय किंवा 1 दिवसच मला मिळाला आणि मग अत्यंत धावपळीत कागदपत्रांची तयारी किंवा इतर गोष्टी करण्यासाठी गेला. आपल्याला फॉर्म भरण्याच्या अगोदर विचारायला हवं होतं परंतु तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही, त्यासाठी क्षमा मागतो. आणि मग नेत्यांच्या आदेशानं, पक्षाच्या आदेशानं आदरणीय दादा असतील, तात्या असतील किंवा व्यासपीठावरील आमदार सचिन पाटील असतील, शिवराजे खर्डेकर असतील, या सगळ्यांना थोडंसं मला काही गोष्टी सांगितल्या आणि मग माझा नाईलाज होऊन फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना अमितची तयारी खरं तर आता चांगली झाली. त्यानं उमेदवार म्हणून त्याची इच्छा होती. शंभूराज बोबडे आमच्या घरातला अत्यंत जवळच आता आमच्या समोरच वाढलेला किंवा त्यांना अत्यंत मुलाप्रमाण असणार शंभू असेल, अमित असेल, दोघांनाही इच्छा व्यक्त केली, दोघांनाही सहकार्य करण्याची आमची भूमिका होती. परंतु नेतृत्वाने घेतलेला निर्णय, पार्टीने दिलेला आदेश, त्यामुळं हा निर्णय घ्यावा लागला. आणि दोघांनाही आता काल अमितनंही जाहीरपणे सांगितलं, शंभूराजनं दुसऱ्या दिवसापासूनच कामाला आपल्या सुरुवात केली. दोघांचीही कुठलीही प्रकारची नाराजी नाही असं त्यांना सांगितलं. अत्यंत प्रभावीपणे दोघंही काम करतील अशी अपेक्षा आहे आणि करणार आहेत त्याची खात्री आहे. तर पुन्हा एकदा आज ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आता सांगितल्याप्रमाणे एक आमदार, एक खासदार काही करू शकत नाही. आपल्याला सर्व सत्ता राबवायची असतील, तळागाळापर्यंत विकासाची गंगा राहायची असेल आणि गावगाड्यातील छोटी मोठी कामं करायची असतील तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवरती आपलं नेतृत्व, आपले प्रतिनिधी असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आम्हाला तिघांनाही कमळ या चिन्हावरती आम्ही भाजपच्या उभे आहोत. आम्हाला कमळ या चिन्हावरती येणाऱ्या 5 तारखेला मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. आपल्या सर्वांचं स्वागत करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. त्यानंतर सुरेश सापते आपल्याला संबोधित करतायत गाडगेवाडीचे सुरेश सापते. मी भाषणाची सुरुवात करताना जरा सर्वांनी आता शांत एकदम ह्याच्यात ऐकायचे आहे. इथे जमलेल्या माझ्या तरुण बांधवांनो, माता भगिनींनो, सर्वांना जय महाराष्ट्र. कारण आता भाषणाची सुरुवात अशी का केली तुम्ही म्हणताल तर खरा शिवसैनिक कसा असतो आणि जय महाराष्ट्र कसा म्हणतो हे मला त्यांना सांगायचं होतं. कारण आतापर्यंत माईकच हातात आलं नाही माझ्या. ही पंचायत समिती आपली हिंगणगाव गट आला की सुरुवात होते. असो, अजून बोलतो 1-2 त्यांनी 5 मिनिटं दिलेले. या ठिकाणी व्यासपीठावरती सन्माननीय आमचे तात्या, पलटण तालुक्याचे शेतकरी कुटुंबातील आणि शेतकऱ्यांचे कैवारी असणारे आमचे आमदार साहेब, आमचे निकम वकील साहेब, दादा आहेत आणि आमच्या या ठिकाणी जे 3 उमेदवार आहेत हिंगणगावचे, ते तोंडात अजून वाटार निंबाळकर गटातून, कारण हिंगणगाव जीवन लागलेला विषय त्याच्यावरती बोलतो. आमचे विष्णुपंत लोखंडे, परत आमचे धनुदादा आणि शुभांगी शिंदे हे उमेदवार आहेत. आणि ह्या उमेदवारांना निवडून यायला काहीच अडचण नाही. म्हणजे अडचण नाही म्हणजे हा मतदारसंघ 100% आपला आज प्रचाराच्या शुभारंभालाच आपला गुलाल आपला ठरलेला आहे 3 सीटावर. त्यात काही विषय घेण्यासारखा काही विषयच राहिलेला नाही. हे पहा, या ठिकाणी आपण विकासाची कामं सर्व सांगतो. आपला जो भाजप पक्ष आहे किंवा दादांचा राष्ट्रवादी पक्ष आहे, यांची जी मूल्य आहेत ती मूल्य आहेत की कोणालाही वाईट बोलायचं नाही, कुठल्याही नेत्यावरती टीका करायची नाही. पण आता काय माहितीये का, समोरच्यांनी लाजच सोडली आहे. कारण तात्याला जर काय बोललं तर त्यांच्या काळजाचा विषय आहे. मग त्या होळीमध्ये तात्यांबद्दल अपशब्द काढला, अशी तळपाईच्या मस्तकाला गेलती की म्हणलं आता माईकच हातात येऊ दे, महाराज असू नाही तर कोण असू त्याला फडायचा जाता म्हणलं. कारण विषय तुम्ही पत्रकार बांधवांना एक लक्षात घ्या, आमच्या दादा असतील, आदरणीय तात्या असतील, आमच्या कुठल्याही नेत्याच्या तोंडून वाईट शब्द आलाय का त्यांच्याबद्दल? अजिबात नाही. आम्ही विकासावरती बोलतोय. पण आता आमचे नेते कोण बोलणार नाहीत. पण मी या सुरवडी मधून
वेताळबाबाच्या साक्षीनं आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर मी सांगतो की या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जर का ते नेते आमच्या नेत्यावरती जर घसरले तर मग सांगता सभेमध्ये माईक नाही दिला तरी मग काय पण राडा करून हातात माईक घेणार, पण त्यांची चिरफाडच करणार. आव्हान आहे माझं, पत्रकार बांधव त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हा, मग त्याचं कारण असं कारण अहो आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला सांगा, तुम्ही बोला, वैचारिक मागा, विकास सांगता तुम्ही. आता काल गुणवरच सभा झाली आमच्या शिवरूपराजांवरती, फार ते राजे कार तुमची राजा आता कोण आहे मला सांगा. इथं बसलेला कोण राजे आहेत? आता खरा राजा कोण आहे? ही समोर बसलेली माझी जनता आहे. काय संबंध राजांचा? आता लोकशाही मतदानामध्ये राजेशाही, तुम्ही नंतर राजेशाही मतदान झाल्यानंतर बोला तुमची राजेशाही, पण मतदानाच्या निवडणुकीमध्ये राजेशाही कुठं? तुम्हाला बोलायचे मुद्दे नाहीत. ते म्हणतात की बाबांनी आम्हाला दाखवा की विकासाचे मुद्दे, आम्ही एक गाव असं दाखवा की आम्ही एका सुद्धा गावामध्ये काम केलं नाही असं. आणि 30 वर्ष सत्ता तुमच्याकडे होती, 30 वर्ष सत्ता होती, एक काम केलं गावात, सभा मंडप दिला किंवा अहो आता पत्रकार बांधवांनो त्या दिवशी कुठल्या आपलं मी चॅनलचं नाव मला आठवत नाही, पण माजी जिल्हा परिषद सदस्य हिंगणगावचे त्यांच्याकडे एक पत्रकार गेला आणि म्हणला बापू आम्ही इथं आल्यानंतर चारी बाजूनं बघितलं तर रस्ते एकदम गुळगुळीत आहेत. आता तुम्ही पत्रकार बांधवांनो माझ्या बरोबर चला, गाडगेवाडी ती सासवड रस्ता त्यांनी डांबरीकरण केला आणि झालेले किती 6 महिने झाले. किती महिने झाले? त्याच्या भावानं कॉन्ट्रॅक्ट घेतले म्हणून सांगतो मी. आता तुम्ही तिथं जाऊन बघितलं ना तर तो रस्ता काळा खडक आहे. कोण गेलं तर तुम्ही जाताना बघा तिथं आता खड्डे पडले. किती महिन्यामध्ये? हा ह्यांचा विकास, हा गुळगुळीतपणा त्यांचा. अरे रस्ते करावेत, कुणी करावेत? आता बघा फलटण आदरकी रोड आमचा झालाय, सिमेंट कॉन्क्रीट एक नंबर रस्ता, आसुदा रस्ता एक नंबर, गिरवीतला रस्ता एक नंबर. अरे ह्याला विकास म्हणतात. आणि किती महिने तो किती वर्ष आहेत? कोरोनात 2.5 वर्ष गेली आमच्या नेत्यांची. 2.5 वर्षानंतर सरकार तर विरोधातच होतं आणि त्याच्यानंतर दादांनी फॉलोअप घेऊन भरपूर काम आणली. आता आमचा आमदार जे निवडून आले त्याला वर्ष किती झालं? 1 का 1.5 वर्ष झालं आमदार साहेब? 15 महिने झाले. मग मला सांगा 15 महिन्यामध्ये आम्ही काय चॅलेंज देतोय? एक गाव दाखवा आणि आमचा निधी त्या गावात गेला असं गाव दाखवा आणि बक्षीस घेऊन जावा. मग ह्या गोष्टीचा फरक तुलना करा ना. आज तुम्ही मला सांगा 30 वर्षात तुम्ही सांगता आम्ही विकास केला. अरे आमचा 15 महिन्यामध्ये आमचा जो आमदार आहे तो आमदार प्रत्येक गावामध्ये एक काम करतोय. पण हे जनतेने बघितलं पाहिजे, ह्याच्यातला फरक बघितला पाहिजे. आता पाठीमाग ही शिवसेनेच्या, आता मी सुरुवात तर भाषणाने केली कारण मला आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यावेळी शिवसेनेच्या शाखा काढल्या, शिवसेनेत मी काम केलंय आमच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आणि तात्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच आम्ही आंदोलन केलेत. आंदोलन वगैरे भेट नाही. रामराजे महसूल मंत्री असताना त्यांचं महसूल खातं श्रीरंग तांबेला ताणून मारणार हा सुरेश सापते केस माझ्यावरती आहे ना. मग विषयच येत नाही. साखरवाडीला तात्यांच्या हित माणसं साखरवाडीला सुरवडीत दगडी हाना, हे करा ते करा. नाही आमच्या तो काळजाचा विषय, तात्या म्हणलं की आमच्या काळजाचा विषय. गेलं सुरवडीत तिथं साखरवाडीत केलं आंदोलन. मग डी के पवारांच्या अशी आता आपलेच येते त्यांची अशी पळापळ झाली की म्हटलं आता ह्यांना हाणायचं मारायचं. आपण कारखाना फोडतो का तर फोडणारच, त्यांना माहिती आहे. आणि तात्या नाही माहिती की ह्यो कार्यकर्ता चिडला तर मग कुणाच्या बापाचं पण ऐकत नाही. मग तुम्ही आंदोलन केलं आम्ही, पण आंदोलनामध्ये आम्ही आचारसंहितेचं सर्व पालन करून केलंय. म्हणजे कसं शासनाच्या नियम अटी त्याच्या आंदोलन केलंय आणि हे आमच्यात रक्तात आहे. तुम्ही जय महाराष्ट्र म्हणला आणि शिवसेनेमध्ये आला, मग आपला तरडगावचा काय म्हणते त्याला शिक्का तो रबर स्टॅम्प काय म्हणला की जर इथून पुढे जर तुम्ही जर आमच्यावरती दहशत केली तर शिवसेना काय उत्तर देऊ? अरे शिवसेना काय उत्तर काय तुम्ही देताय? अरे उत्तर द्यावा आम्ही. तुमच्यात ती धमकच नाही. तुमच्यात ती धमकच नाही. अहो आमच्या संशय दादाला बीपी मध्ये येऊन ते अनिकेत राजे काय म्हणले, अहो तुम्ही काय बोलताय? तुम्हाला बोलले अहो तुमचा 56 वर्ष वय आहे. आज तुम्ही काय कुठल्या पद्धतीने बोललं पाहिजे? तुम्हाला बोलायची भाषा शैली काय?
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुमचे आमचं सर्वांचं स्वाभिमान आदरणीय रेफरीचे नाईक काहीतरी आपण होतोय एक जोरदार टाळी आपल्या दादांसाठी. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय दादा त्यांचं आपण होतोय सर्व सुरळीत पंचकृषीच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. हे पहा या ठिकाणी माढा लोकसभेचे माजी सन्माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं मी या सुरवडी वाटार निंबाळकर गटामध्ये या सुरवडी गावातून प्रचार नारळ फोडत असताना त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि स्वागत करून त्यांना ग्वाही देतो की हे दोन्ही गण आणि गट आपला गुन्हा आता फिक्स ठरलेला आहे, त्याच्यात शंका मानायची काही गरज नाही दादा. त्यामुळे आता 2 मिनिटं बोलतोय, 2 मिनिटांमध्ये माझं संपवतो. मला खूप बोलायचं होतं पण आता चला ठीक आहे. विषय कुठे आलता आपला रबर स्टॅम्प वरती आलता. ते काय म्हणले की इथून पुढे जर आमच्या कुठल्या कार्यकर्त्याला जर धक्का लागला तर आम्ही शिवसेना स्टाईल उत्तर देऊ. काय देणार आहे उत्तर तुम्ही? अहो तुम्ही बोलताय का? तुम्ही आतापर्यंत 15 वर्ष रबर स्टॅम्प म्हणून राहिला आणि आता उत्तर द्यायची भाषा करताय. उत्तर द्यावं कसं? कामातून उत्तर द्यावं. आमच्या सचिन पाटलांनी कसं कामातून उत्तर दिलं? तुम्ही काय केलं? तुम्ही फक्त रबर स्टॅम्प होता आणि तुम्ही उत्तर देणार. धमकीची भाषा करू नका. हे भाजपचं व्यासपीठ आहे, परंतु आमच्यासारखे सुद्धा कडवे कार्यकर्ते अजून इथं आहेत. त्या ठोक्यास ठोक तसं पाहिजे तसं उत्तर तुम्हाला जिथं म्हणतात तिथं येऊन देण्याची ताकद आमची आहे. त्या बाबतीत आणि पत्रकार बांधवांना त्यांच्या कानापर्यंत गेलं पाहिजे हे शब्द. तुम्हाला मी सांगतोय त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे की इथून पुढे जर माझ्या कुठल्या नेत्यावरती तुम्ही बोलला तर नेते आमचे उत्तर देणार नाहीत, पण हा सर्वसामान्य कार्यकर्ता तुम्हाला तुमच्यापेक्षा जोरात आवाजात आणि तुमच्यापेक्षा वेगळ्या स्टाईलने उत्तर देण्याची धमक आम्ही ठेवतो. एवढंच बोलतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. आणि एकच जाता सांगतो की आपल्या ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ यांनी पाडेगावला जी सभा झाली त्याच्यामध्ये एक सांगितलं की ज्या गावची जास्त गाव, एक समीकरण ठरलंय आता, ज्या गावचं जास्त मतदान त्या गावाला निधी त्या मतदानाप्रमाणे. मग आता सुरवडीतील सर्व बांधव आहेत या ठिकाणी सांगतो की ज्या गावातून जास्त मतदान त्या गावात 100% जास्त निधी मिळणार आणि आपण सर्वांनी तन मन धन तिन्ही गोष्टी समर्पित करून आपण या भाजप आणि राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणूया. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट, 2 मिनिटं बोलायचं. उमेदवार आहेत 5 वाटार गणाच्या उमेदवार शुभांगी शिंदे 1-2 मिनिटात आपलं मनोगत. नमस्कार, माझं नाव शुभांगी तुकाराम शिंदे. आज या वाठार निंबाळकर गट या जिल्हा परिषद व पंचायत समिती गण आणि सुरवडी गण या प्रचाराच्या शुभारंभासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. तर सर्वांचं सर्वप्रथम मी ते स्वागत करते. आज खऱ्या अर्थाने आपण प्रचाराचा नारळ वाढवला आहे आणि पंचायत समिती गण वाठार आणि पंचायत समिती गण सुरवडी आणि वाठार निंबाळकर गट या उमेदवारांची नावं. वाठार गट निंबाळकरातून श्री विष्णुपंत लोखंडे हे वाठार गटासाठी उमेदवार आहेत आणि सुरवडी गणासाठी धनंजय दादा साळुंके पाटील आणि वाठार गणासाठी मी स्वतः शुभांगी तुकाराम शिंदे मी उमेदवार आहे. तर माझा दादा, मी आज जास्त काही सांगणार नाही, पण मी एवढंच सांगू शकते की खरोखर दादांच्या इच्छेखातर आम्ही पंचायत समिती गण वाठार निंबाळकर यासाठी उभं राहिलेलो आहोत. दादांनी आमची इच्छा नसताना दादांनी आभांना शब्द दिला की आभा तुम्ही या गणातून उभे राहा. तर माझं दादांना आणि आपल्या तात्यांना एवढंच सांगणं आहे की दादा आणि तात्या, दादा तर आमचे काम करणारच आहेत आमच्या गणासाठी, पण आपल्या तात्यांना माझं सांगणं आहे की तात्या, आज माझं माहेर हे सुरवडी म्हणजे नांदल आहे, त्याचप्रमाणे माझं सासर हे वाठार गणातून आहे. तर ज्या पद्धतीने लेखीसाठी आपण जे करतो या लेखीसाठी तुम्ही आज मला वाठार गणातून जे तुमच्या पद्धतीने प्रचार
करता येईल आणि मला अधिकाधिक मताधिक्याने निवडून देता येईल एवढीच मी तात्यांना विनंती करते आणि माझं 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर या तालुक्याचे आमदार आदरणीय सचिन पाटील साहेबांना विनंती करतो आपण. आज जिल्हा परिषद पंचायत समिती वाठार निंबाळकर गट आणि सुरवडी गण यासाठी जी प्रचार सभेचा शुभारंभाचा नारळ फोडण्याचा शुभारंभ आज झाला. या कार्यक्रमासाठी फलटण कोरेगाव फलटणचे युवा नेतृत्व, माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमचे गुरुवर्य ज्यांनी विधानसभेला नगरपालिकेला सर्व जबाबदारी घेऊन त्यांनी काम केलं असे आमचे भलातात्या साळुंखे पाटील, अशोकराव जाधव, ॲडव्होकेट नरसिंह निकम, तुकाराम शिंदे, जितेंद्र साळुंखे पाटील, अशोकराव भोसले, सुरेश साप्ते, शरयूताई साळुंखे पाटील, राजेंद्र काकडे आणि आमच्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विष्णुपंत लोखंडे, पंचायत समिती सोरवडी गणाचे धनंजय साळुंखे पाटील, पंचायत समिती वाठार गणाच्या शुभांगी ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं अशा आमच्या शुभांगीताई शिंदे, त्याचबरोबर आता आलेले सुनील सस्ते, बाळासाहेब आमचे ठोंबरे, पंचायत समिती माझे सदस्य आणि उपस्थित सर्वच माझ्या लाडक्या भगिनी, माता, उपस्थित माझे बांधव आणि वडील. आज आपण जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन हा विकासाचा मुद्दा घेऊन आपण लढतोय. आता बऱ्यापैकी माझे 3 गट झाले. 3 गटांमध्ये माझा प्रचार दौरा झाला. अतिशय चांगला प्रतिसाद माझ्या सर्वसामान्याकडून, माझ्या शेतकरी बांधवांकडून, माझ्या भगिनीकडून चांगला प्रतिसाद मिळतोय आणि याचा मला खरं तर मनापासून अभिमान वाटतोय. आज एवढी प्रचंड मोठ्या सभा दिसते, जनसमुदाय प्रचंड आहे. त्या गणातील सर्वच वाठार गटातील आणि गणातील माझ्या सोरवडी गणातील सोरवडी, वडजल, काशेतवाडी, ढवळेवाडी, मिरगाव, नांदल, मुळेवाडी, घाडगेमाळा, निंबोर आणि घाडगेवाडी या परिसरातील सर्वच उपस्थित मान्यवर, त्याच पद्धतीनं वाठार निंबाळकर गट आणि गणातील गोळेवाडी, वाठार निंबाळकर, वाखरी, जोरगाव, ढवळ, उपळवे, दर्याचीवाडी, सावंतवाडी, जाधवनगर, तरडप, सपकाळवाडी, वेळोशी, शेरेवाडी, खडकी, मलवडी, फरांदवाडी आणि उळूम. वाठार गण तसा मोठा आहे. 17 गावं वाठार गणामध्ये आहेत आणि सुरवडी गणामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 10 गावं आहेत. प्रचंड असा मोठा हा गट आहे. ताकद प्रचंड आहे आणि आपण 100% या गटातून दोन्ही सीट आपल्या प्रचंड मताने विजयी होणार. अतिशय चांगले उमेदवार, सक्षम उमेदवार, काम करणारे उमेदवार, समाजापर्यंत तळागाळापर्यंत जाऊन आपल्या नेतृत्वाने तालुक्यामध्ये काय काम केलं याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणारे आणि नेत्यांवर प्रचंड प्रेम असणारे असे हे 3 उमेदवार आपल्या या गटातून उभे आहेत. आणि खरं तर या तालुक्यामध्ये विकासाचा डोंगर उभा करणारे, या तालुक्याचं युवा नेतृत्व माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे लढत आहोत. आपल्याला सांगायला अजेंडा भरपूर आहे, पण प्रचंड विकास कामं आपण तालुक्यामध्ये केलेली आहे. रस्ते आणलेत, रस्त्याचं जाळं तालुक्यामध्ये आपण केले. सातारा माझा आदरकी सातारा फलटण आदरकी रस्ता केलाय, फलटण पुसेगाव रस्ता केलाय, फलटण दहिवडी रस्ता केलाय, फलटण बारामती रस्ता केलाय, आळंदी पंढरपूर रस्ता चांगल्या पद्धतीने दादांच्या माध्यमातून झाला. आणि सगळ्यात महत्वाचा विषय शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असा निरा देवधरचं काम आपल्या दादांच्या माध्यमातून मोठ्या ताकदीनं सुरू आहे. धोंबलकवडीचा आमच्या भागामध्ये त्याचा आमचं 4 माय धोंबलकवडीचा 8 माय करायचं सगळं काम 100% आता जवळजवळ 80-90% काम झाले. 10%च काम फक्त बाकी आहे. पाणी आता येऊन पोचताय. 1 वर्षभराच्या आत ह्या सगळ्या पाण्याच्या योजना चालू होणार आहे आणि 100% तालुका आपला सिंचनाखाली येणार आहे. 1 इंच शेतकऱ्याची माझ्या जमीन भिजायच्या तर राहणार नाही. मग एवढं मोठं काम ज्यांनी उभं केलं अशा रणजितदादांचं आपण खरंच मनापासून टाळ्या वाजवून त्यांचं मोठं स्वागत केलं. तो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. तो 20 वर्ष धरण बांधून सुद्धा आपल्या शेतीला पाणी मिळालं नव्हतं. पाणी राजकारणासाठी अडवलं होतं, पाणी राजकारणासाठी दुसरीकडे वळवलं होतं, स्वतःचं राजकारण साबूत राहण्यासाठी. तालुक्यातल्या शेतकऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल, पण माझं राजकारण टिकलं पाहिजे, माझी सत्ता टिकली पाहिजे
सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता माझी राहिली पाहिजे, एवढाच विचार ह्या विरोधकांनी 30 वर्ष केला. आणि ते दादाने मोडून काढून आता 4,000 कोटी रुपये खर्च करून त्या निरा देवधरचं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम केलं. प्रचंड मोठी अशी ताकद त्यांना लागावं लागली. देवाभाऊंच्या माध्यमातून झालं, अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून ताकद मिळाली. दोन्ही नेते आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचे नेते आपल्या बरोबर आहेत. पण तालुक्यामध्ये प्रत्येक विकासाचं काम करत असताना प्रत्येक ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा नेरेटिव्ह सेट करायचा, दहशत बनवून आपल्याला हिनवलं जायचं. पण त्यांना माहित नाही. माझ्या शेतकरी बांधवांना कळलंय, माझ्या भगिनींना कळलंय, दहशत नक्की आमचे, पण दहशत आमची विकासाची दहशत तुम्ही खाल्ली म्हणून तुम्हाला ती दहशत वाटते. आणि खऱ्या अर्थाने तुमची दहशत काय होती या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला माहित आहे. कमिशनमध्ये कामाला जायचं म्हणलं तर चिठ्ठ्या चपाट्या लागत होत्या. 100 वेळा कंपार्ट्यात माझ्या तरुण पोराला वाकावं लागत होतं. कारण जो शेतकऱ्याने पोरगा कष्ट करून रक्ताचं पाणी करून शाळेमध्ये घातला, शिकवला, आणि तो शिकल्यानंतर त्याला नोकरीला लागायचं झालं, कमिशनमध्ये नोकरीला एक कंपनी फक्त आपल्या तालुक्यात आली आणि त्या कंपनीत नोकरीला लागायचं झालं तर 10 वेळा त्या पोराला पाया पडायला लागत होतं. त्याचा मान सन्मान कधी कुणी राखला नाही. माझ्या शेतकऱ्याचा तर मान सन्मान ठेवलाच नाही त्यांनी. पण त्याचबरोबर त्या तरुणाचाही त्यांनी मान सन्मान ठेवलाय. तो शिकलाय, सवरलाय, त्याला तो गेलाय, त्याचा इंटरव्ह्यू दिली, तो नोकरीला गेलाय. अशी परिस्थिती तालुक्यात त्याच्यापूर्वी कधीच नव्हती. आणि मग त्याचा मान सन्मान जपण्यासाठी आपल्याला नायकोमाडीमध्ये MIDC आता करायचा पण दादांनी निर्णय घेतला आणि तिथं MIDC मंजूर करून घेतली. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला शब्द दिला की काही झालं तर चांगल्या 2 कंपन्या तुम्हाला फलटण तालुक्यामध्ये नायकोमाडीच्या MIDC मध्ये आम्ही तुम्हाला देणार. आणि खऱ्या अर्थानं आम्ही तिथं न्याय तरुणांना, माझ्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणार, माझ्या महिलांना 15,000 महिलांना आम्ही काम देणार. अशा 2 कंपन्या चांगल्या आपल्या इथे येणार. पण तिथं आम्ही कंपन्या आणत असताना आम्ही त्यांचा मान सन्मान जपणार. आम्ही त्यांना वाकायला लावणार नाही. त्याचं मेरिट बघून, त्याचे शिक्षण बघून तो कंपनीत गेला तर आमच्या चिठ्ठी विना तो कंपनीत गेला तर तो सन्मानपूर्वक त्या कंपनीत जाणार आहे. ही परिस्थिती, ही सिस्टीम आम्ही आता या तालुक्यामध्ये राबवायचं ठरवलं. मग विकासावरती आपण बोलतो, विकास काय केला, विकास काय केला, तर विकास हा आमचा रस्त्याचा विकास आहे. रेल्वे सारखा 2 रेल्वे आपण तालुक्यातून आता चालू झालेले आहेत. एक फलटण लोणंद रेल्वे आपली चालू आहे. फलटण बारामती रेल्वेचं काम अंतिम टप्प्यात आहे. फलटण पंढरपूरचा सर्वे होऊन त्याच्यावरती आता निधी पडलेला आहे. 3 रेल्वे आपल्या तालुक्यातून जाणार आहे. कन्याकुमारी पर्यंत, काश्मीर पर्यंत रेल्वे आपल्या तालुक्यातून जाणार आहे. आणि आता माझ्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठा असा फायदा होणार आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रत्येक राज्यातला व्यापारी माझ्या फलटण मध्ये येणार आहे. फलटण मधले हॉटेल व्यवसाय वाढणार आहेत. माझ्या तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. प्रत्येक गोष्टीचा फरक ह्याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि व्यापारी आला तर व्यापारी चढा भावाने आपला माल घेणार आहे. आपल्याला तिथे 100 रुपये मिळतात, तिथे 150 रुपये आपल्याला मिळणार आहेत. 50 रुपये आपले किलोला वाढले तर एकराचं 1.5-2 लाख रुपयानं आपलं उत्पन्न वाढणार आहे. ही परिस्थिती तालुक्यामधली आपल्या नेतृत्वाने करून ठेवलेली आहे. चांगली परिस्थिती तयार करायचं काम त्यांनी केलेलं आहे. आपण पंचायत समिती, जिल्हा परिषद, 1 वर्षभरामध्ये मी या तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये माझ्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या सर्वसामान्यांसाठी मूलभूत गरजा काय असतात. जिल्हा परिषदच्या शाळा चांगल्या पाहिजेत, आरोग्य व्यवस्था चांगली पाहिजे, पाण्याची व्यवस्था चांगली पाहिजे. त्यानंतर असणाऱ्या पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी मिळणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, पंचायत समितीची व्यवस्था चांगली पाहिजे. ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा भागवण्याचं काम मी 1 वर्षभरामध्ये दादांच्या माध्यमातून, माझ्या नेतृत्वाखाली तुम्ही आशीर्वाद दिल्यापासून मी काम सुरू केलं. आणि निश्चितपणानं आम्हाला त्याच्यामध्ये यश आलं. आपण आता मागच्या 8-10 दिवसापूर्वी आपला दौरा संपला, शासन आपल्या दारी. मी इथंही आलतो, आपल्या सुरोडीमध्ये चांगला कार्यक्रम, उपक्रम तो राबवला गेला आणि अत्यंत चांगला प्रतिसाद तालुक्याने दिला. मग मी कशासाठी आम्ही तो दौरा काढला की माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन, माझ्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन, माझ्या गावात जाऊन त्याच्या समस्या जाणून घेऊन तिथंच त्या तक्रारीचा निपटारा करायचा, त्याला तिथंच न्याय द्यायचा आणि आपलं मनोबल वाढवायचं. शेतकऱ्याच्या अडचणी दूर करायच्या, त्याच्या रस्त्याच्या अडचणी असतील, पाण्याच्या अडचणी असतील, आरोग्याच्या अडचणी असतील, शिक्षणाच्या अडचणी असतील, ज्या काही अडचणी असतील, रोडच्या अडचणी असतील, त्या सगळ्या विभागाचे अधिकारी घेऊन मी ह्या तालुक्याचा दौरा केला. आणि मला आनंद वाटतो सांगायला की माझ्या बऱ्याचशा अडचणी त्या शेतकऱ्यांच्या त्या जाग्यावरती 50% अडचणी तिथल्या तिथंच त्याचा निपटारा झाला. आपण चांगल्या पद्धतीनं काम करतोय, आपण विकासावरती काम करतोय. आम्ही विरोधकावरती टीका टिप्पणी अजिबात करत नाही. आम्हाला काय त्यांचं गरज नाही. 30 वर्ष त्यांनी काय केलं ते आता सगळ्यात माझ्या शेतकऱ्यांना माहित आहे. खोटं बोलायचं, रिटर्न बोलायचं. परवा कोणतरी गिरवीच्या का निरगुडीच्या सभेत म्हणलं की तो गिरवी ते आसूर रस्ता आम्ही मंजूर केलाय.
अरे कशाचा तुम्ही मंजूर केलाय, काय बोलताय, कुणी मंजूर केला, कुणी पैसे आणले, कुणी फंड आणला, हे तुमच्या आता लक्षात पण येत नाही. तुम्ही करायला, तुम्हाला दाखवायला काम नाही, तुम्ही आता आमच्या कामं घेऊन तुम्ही सांगायला लागला की ते आम्ही कामं केली. पण तालुक्यातल्या जनतेला माहित आहे, माझ्या तरुण वर्गाला माहित आहे, खऱ्या पद्धतीने या तालुक्यामध्ये विकास कोण करत असेल तर रणजितसिंह नाईक निंबाळकर निश्चितपणाने विकासाचं काम आपल्याला चालू आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सुद्धा काम त्याच ताकदीने करतो. पंचायत समितीमध्ये गेलं तर आपल्याला पूर्वी ताडपदरी सुद्धा बिगर चिठ्ठीची मिळत नव्हती. माझ्या शेतकऱ्याला खुरपं बिगर चिठ्ठीचं मिळत नव्हतं. त्याचा मान सन्मान कधी राखला गेला जात नव्हता. पण आज परिस्थिती बदललेली आहे. पंचायत समितीमध्ये गेला तर तुम्हाला मान सन्मानपूर्वक, जर विरोधकांनी जरी आपल्याला मत दिलं नसलं तरी ती डब्यामध्ये आपण सगळे ज्यांनी ज्या शेतकऱ्यांनी मागणी ज्या औषध पंपासाठी केली असेल, खुरप्यासाठी केली असेल, बाकी इतर साहित्यासाठी केली असेल, तर ते चिठ्ठ्या आपण डब्यामध्ये टाकून ज्याची चिठ्ठी निघाल त्याला तो सन्मानपूर्वक वस्तू पंचायत समितीमध्ये दिली जाते. ही व्यवस्था आपण बदलण्याचं काम केलं. प्रत्येक गोष्टीत आपण आता शेतकऱ्यांसाठी, माझ्या माहितीप्रमाणे या वर्षामध्ये विहिरी आपण मंजूर केल्या, एक 15-20 विहिरी माझ्या माहितीप्रमाणे मंजूर केल्या. एका विहिरीला 5 लाख रुपये अनुदान आपण शेतकऱ्यांना देत असतो. 3,500 घरकुल आपण त्या बुलढाणा तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त घरकुलं मंजूर केली. आणि 3,500 घरकुलं दिली, शिवाय इतर समाज, पारधी समाज असेल, कातकरी समाज असेल, असे सगळे मिळून 4100 4150 घरकुलं या तालुक्यात या वर्षभरामध्ये आपण मंजूर केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना विहिरीमध्ये अनुदान दिलं, सायकली वाटप केलं, लाईट बसवल्या, स्ट्रीट लाईट केल्या, सामाजिक वसतिगृह आपण सामाजिक समाज केंद्र ते बांधण्याचं काम केलं. त्याचबरोबर तालुक्यामध्ये दिवसा लाईट देण्याचा आपला शब्द होता. 50% तालुका आता दिवसा लाईट वरती आलेला आहे. दिवसा लाईट 50% झालेला आहे. 50% राहिलेला तालुका 3-4 महिन्यामध्ये होणार आहे. म्हणजे आपण वर्षभरात काय काय काम करू शकलो. तो 1 वर्षामध्ये जर तालुक्याला दिलेला शब्द पाळत असेल, दिवसा लाईट देण्याचा शब्द आपण दिला होता, तर 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये पूर्ण तालुक्याचा दिवसा लाईट होणार. म्हणजे असं विकासाचं आपण काम घेऊन निघालोय चांगल्या पद्धतीनं. या आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांना आपण चांगल्या पद्धतीनं ताकदीनं निवडून द्यालच अशी खात्री मला नक्कीच आहे. पण त्याच्या मागचा उद्देश आहे ते सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत, चांगलं काम करणारे माझे उमेदवार आहेत. चांगले धनुदादा तर अगदी मॅच्युअर आहेत. पहिले ह्याच्यापूर्वी ते पंचायत समितीमध्ये त्यांनी काम केलं, त्यांना अनुभव आहे आणि त्या अनुभवासाठीच आपण त्यांना खरं उमेदवारी दिली. आमचे अमित असतील, आमचा पैलवान हे शंभर बोबडे असतील, त्यांनी सुद्धा चांगलं मोठं मन दाखवून आपल्या बरोबर राहायचं ठरवलंय. ते आपलेच आहेत, पण मोठ्या मनाने त्यांनी त्यांचंही मनापासून कौतुक करावं वाटतं की नेत्याने दिलेला शब्द, नेत्याने दिलेली जबाबदारी हे निश्चितपणानं पाळतात. आणि येणाऱ्या 5 तारखेला आपण कमळाच्या चिन्हावरती, तिन्ही उमेदवार माझे कमळाच्या चिन्हावरती या भागातले आहेत. कमळ आणि घड्याळ आम्ही एकत्र सगळं तालुक्यामध्ये आपला लढवतोय. त्यामुळे ह्या भागामध्ये, ह्या गटामध्ये, ह्या गणामध्ये, सुरोडी गणामध्ये आमचे धनुदादा आहेत. त्याचबरोबर आमच्या वाठार गणामध्ये आमच्या शुभांगी शिंदेताई आहेत आणि वाठार गटामध्ये आमचे विष्णुपंत लोखंडे यांना तुम्ही प्रचंड मताने निवडून द्याल अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार जाणार की आमदारांना पुढील कार्यक्रम असल्यामुळे ते आपल्या इथून निघालेले आहेत. त्यानंतर मी विनंती करतो तालुक्यातील अत्यंत आक्रमक आणि ज्येष्ठ विधितज्ञ निकम वकिलांना बोला. मी इथंच प्रचाराच्या या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले तुमच्या आमच्या सर्वांचे नेते सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रल्हाद तात्या साळुंके पाटील, या गटातनं उभे असलेले आमचे मित्र पैलवान विष्णुपंत लोखंडे, त्यांच्या बरोबर सुरवडी गणातनं उभे असलेले धनंजय साळुंके पाटील, सौभाग्यवती शुभांगीताई शिंदे त्या वाठार गणातून उभे आहेत. मी ह्या तिन्ही उमेदवारांना सांगतो आणि तुम्हालाही समोरच्या उपस्थितांना सांगतो,
आम्हाला जेवढी खात्री नाही पंचायत समिती जिल्हा परिषद निवडून यायची, लक्षात घ्या मी काय बोलतोय ते, आम्हाला जेवढी खात्री आहे त्याच्या दुप्पट खात्री संजू बाबाला आणि त्यांच्या घरातल्या लोकांना आहे. त्याचं कारण असं आहे की गेले 30 वर्ष बघा एकही गड्याने मतदारसंघ सोडला नाही. कधी साखरवाडी, कधी तरडगाव, कधी कोळकी, कधी गिरवी, मी नाही माझी बायको, होतं का नाही तालुक्यात चित्र, होतं का नाही? गेल्या 30 वर्षात एका गटातनं बायको दुसऱ्या गटातनं, पण ती मंडळी हुशार आहेत. त्यांच्या लक्षात आले आता तालुक्याला गंडवून थापा मारून सगळ्या थापा संपलेल्या आहेत. आणि तालुक्याच्या बी लक्षात आलंय की आपण फसलो गेलेलो आहे, आता तालुका फसायला तयार नाही. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या घरातला एकही उमेदवार उभा राहिला नाही. मग आता ह्याच्यापेक्षा विष्णूपंत तुम्हाला काय खात्री पाहिजे आणखीन उमेदवारांना? हा विनोदाचा भाग एक सोडून द्या, पण खरोखर सांगतो विधानसभा ज्या दिवशी झाली त्या दिवशीपासून या तालुक्याचं चित्र संपूर्णपणे बदललेलं आहे. विधानसभेचा उमेदवार आपण एक चांगला निर्णय तुम्ही घेतला, विधानसभेला की एक आमदार निवडून दिले. काय चित्र आहे ह्याच्या आधीचे आमदार, मी त्यांना अजिबात नावं ठेवणार नाही, टीका करणार नाही, कारण त्यांचा रिमोट त्या बंगल्यावर होता. ते रिमोटवर चालणारे आमदार विचारे होते. आपले आमदार हे सुद्धा रिमोटवर चालतात, पण फरक आहे आपल्या आमदाराचा रिमोट आम्ही तुमच्या हातात दिलाय, जनतेच्या हातात दिलेला आहे. आणि जनतेच्या हातात रिमोट दिल्यामुळे एक निर्णय तुम्ही चांगला घेतला, आमदार निवडून दिले. याच आमदारांनी गेल्या 1 वर्षात याच फलटण तालुक्यातल्या विकास कामांसाठी 100 कोटी रुपये शासनातून मंजूर करून आणलेले. मग एक आमदार एवढं काम करू शकतो 1 वर्षात, तर उद्या पंचायत समितीला तुम्ही निर्णय घेतल्यानंतर हे आत्ताचे जे उमेदवार आहेत, मुद्दा म्हणून उमेदवारांबद्दल बोलणारे विष्णूपंत लोखंडे, कमी बोलणारा माणूस आहे, शांत आहे, संयमी आहे, पण काम करणार आहे, निष्ठावान आहेत. ज्यावेळेस सत्ता नव्हती त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध उभं राहायला माणसं घाबरत होती. त्या काळात ह्या माणसाने त्या मतदारसंघातनं त्यांच्या विरोधात लढत दिलेली. पण निष्ठावान माणसाला आज रणजित दादांनी त्यांची किंमत केलेली. निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मागे रणजित दादा असतील, तात्या असतील, ही मंडळी उभी राहिलेली. त्याचबरोबर दुसरे उमेदवार आहेत. आता मी त्यांचं कधी भाषण ऐकलं नव्हतं. सौभाग्यवती शुभांगीताई, तुकाराम शिंदेपेक्षा ते चांगलं बोलतात. दादा खरोखर तुम्ही हुशार आहे, त्यांना दिलंय ते तिकीट योग्य आहे. आणि हे काम करणारी माणसं आता बघितलं तुम्ही, एवढ्या मोठ्या, ही खरं तात्या कोपरा सभा नाही, ही जाहीर सभा आहे. ही जाहीर सभेच्या वर त्यांच्या समोर ह्या ताई बोलल्या. केवढा कॉन्फिडन्स, केवढा आत्मविश्वास त्या बोलताना त्यांच्या मनात होता. असे उमेदवार आम्ही तुमच्या समोर दिलेले. धनंजय दादाबद्दल त्यांचा तर माझा अनुभव आहे. सातत्याने लोकसभा असो, विधानसभा असो, पंचायत समिती असो, कोणतीही निवडणूक तालुक्यातली असो, त्या माणसाने या तालुक्यात काम करून दाखवलेले. तात्यांचं एवढं मोठं नेतृत्व असताना त्यांचा मुलगा म्हणून स्वतःच एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणं अवघड असतं. मोठ्या बापाचं मुलगा होणं जसं एका बाजूने सुखाचं असतं, एका बाजूने दुःखाचं असतं. त्याला त्याचे स्वतंत्र अस्तित्व तयार करावं लागतं, स्वतःचं व्यक्तिमत्व तयार करावं लागतं. आणि ते धनंजय दादाने तुमच्या सावलीत राहून सुद्धा स्वतःचं व्यक्तिमत्व तयार केलेले, स्वतःच नेतृत्व तयार केले. सातत्याने साखरवाडी, सुरवडी किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जो जुना मतदारसंघ हिंगणगावचा,
या भागात त्यांचा सातत्यानं संपर्क आहे, सातत्याने त्यांची कामं चालू असतात. मगाशी 2 उमेदवारांचा उल्लेख केला, तेवढंच बोलणार आहे मी. अमित रणवरे आणि शंभू बोबडे. खर तर मला पत्रकारांसमोर सांगायला आनंद वाटतोय. किरण आहेत आपले, किरण जाधव. खरं तर आनंद होतो तात्या आपल्याला. आपली एक वेळ अशी अवस्था होती की लोकांच्या मागे लागून तिकीट घे, तिकीट घे, तिकीट घे म्हणायला लागायचं. आज आपल्याकडे 4-4, 5-5 पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक जागेसाठी 4-4, 5-5 उपलब्ध आहेत. ह्याचाच अर्थ असा आहे की आपल्याकडं निष्ठावान लोकांची संख्या वाढलेली आणि आपली विकासाची कामं बघून आपल्याकडे लोक येत आहेत, तिकीट मागतायत. त्यांना खात्री आहे एकदा तिकीट मिळालं की आपण निवडून आल्याशिवाय राहत नाही. परंतु त्या दोघांचं तिघांचं बी मी अभिनंदन करेन. तिघांनी बी मोठं मन दाखवलं. आणि अमित अस्तोल, शंभूराज बोबडे त्यांचे वडीलच आले तिथं. त्यांनी मगाशी सांगितलं की आमचं काय तक्रार असायची कारण नाही, आम्ही तन मन धनाने आम्ही तुमच्या मागे उभे आहोत. किरण तर इथं आलेलाच आहे. त्यामुळं लोकशाहीत प्रत्येकाला उमेदवारी मागण्याची हक्क आहे, अधिकार आहे. प्रत्येकाला वाटतं आपण मोठं व्हावं, आपण त्या पोस्टवर जावं. परंतु गटाचा विचार करताना, पक्षाचा विचार करताना स्वतःचा त्याग बी केला पाहिजे. ही निवडणूक काय शेवटची निवडणूक नाही. पुन्हा निवडणुका येणार आहेत. पुन्हा संधी, ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना संधी मिळणार आहे. म्हणून कुणी नाराज असायचं कारण नाही. ते डोक्यातनं काढा. ही सगळी माणसं जनतेसोबत आहेत आणि आज फलटण तालुक्यातली जनता रणजित दादांसोबत आणि तात्यांसोबत आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रल्हादराव सावंत पाटील तात्या या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. आज या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपला वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गट, शिरोडी पंचायत समिती गण आणि वाठार निंबाळकर पंचायत समिती गण या तिन्ही उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित केलेला या प्रचाराचा शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असलेले आपणा सर्वांचे तालुक्याचे लाडके खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आताच आपल्याला मार्गदर्शन केलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन पाटील, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे मित्र ऍडव्होकेट निकम वकील, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार आमचे मित्र विष्णुपंत लोखंडे, पंचायत समितीच्या वाठारचा उमेदवार तो शुभांगी शिंदे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आहेत. राजाभाऊ मदने, किरण आता आलेले आहेत, राजाभाऊ काकडे आहेत, नंदकुमार झंझणे आहेत, बाळासाहेब ठोंबरे, सुनील सस्ते, अनेक मान्यवर आहेत या ठिकाणी. सर्वांचं नामोल्लेख मी आता या ठिकाणी करत नाही. प्रामुख्यानं समोर उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार मित्र आणि या आता सभेसाठी उपस्थित राहिलेले आमच्या गावातील आणि या वाठार निंबाळकर गटातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, येत्या 5 तारखेला ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आपण भाजप आणि राष्ट्रवादी या आघाडीच्या माध्यमातून आणि आपले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत. गेल्या वर्षापासून अनेक स्थित्यंतर या तालुक्यामध्ये घडली.
पहिल्यांदा आपले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने एक तरुण तडफदार खासदार आपल्याला मिळाला. नवीन खासदार असून कसल्याही प्रकारचा दिल्ली दरबाराचा अनुभव नसताना सुद्धा त्या काळात देशातील उच्चांकी काम करणाऱ्या पहिल्या 10 क्रमांकामध्ये आपल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव आलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा परत 5 वर्ष इतकं प्रचंड काम खासदारकीच्या माध्यमातून तालुक्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलं की जे आताचे आपले विरोधी पक्षाचे नेते आहेत. आपण सर्व तालुक्यांनी 30 वर्षे एखादी सत्ता देऊन सुद्धा 30 वर्षात जेवढं काम केलं नाही ते खासदार झाल्यानंतर त्याचा संपूर्ण बॅकलॉग भरून एक विकास कामाचा डोंगर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या खासदारकीच्या पहिल्या 5 वर्षात केला. आणि त्याची जाणीव झाल्यानंतर भविष्य काळात रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा खासदार आपण होऊन दिलं तर आपलं अस्तित्व काही राहणारच नाही या उद्देशानं आपल्या तालुक्यातील विरोधी नेते मंडळींनी अनेक युक्त्या प्रयुक्त्या लढवल्या आणि कसल्याही परिस्थितीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करायचा या उद्देशानं डावपेच केले. आणि दुर्दैवानं थोड्याफार फरकानं आपल्याला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवाला सामोरं जावं लागलं. पण त्यानंतर सुद्धा मी पहिल्यांदा पाहिलं माझ्यासारखा सिनियर माणूस सुद्धा अशा पराभवातून सावरताना 1 महिना 2 महिन्याचा काळ लागतो. परंतु पराभव झाल्यानंतर 3ऱ्या दिवसात मला रणजितसिंहने फोन केला आणि मला सांगितलं, तात्या आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना बोलून आपल्याला त्यांचे आभार मानायचे. 3ऱ्या दिवशी कुठल्या प्रकारचं मनावर पराभवाचं दुःख नसताना आणि कुठल्या सगळ्या हसत पराभव स्वीकारून आणि तालुक्यातील सगळ्या लोकांना हॉटेल निसर्गावर एकत्र बोलून पुन्हा त्याच दिवशी एक भविष्यात आपला पराभव पचवून सगळ्या कार्यकर्त्यांना 2ऱ्या दिवसापासून 3ऱ्या दिवसापासून कामाला लागून पुन्हा या तालुक्यात परिवर्तन घडण्याची शपथ त्यावेळेला कार्यक्रमात घेतली आणि ती मूर्त स्वरूपात आली. त्याच्यानंतर थोड्या दिवसात विधानसभेची निवडणूक लागली आणि एक खासदार त्यांच्या पराभवाचा वचपा काढण्याच्या दृष्टीनं आणि तालुक्यातील फलटण शहरातील सर्वच कार्यकर्ते आपल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा झालेला म्हणण्यापेक्षा केलेला पराभवाचा वचपा काढण्यासाठी अगदी पेटून उठले होते. आणि बघता बघता विधानसभेत परिवर्तनाची लाट तयार झाली तालुक्यात आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली दिलेला सचिन पाटलासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आमदार करून दाखवला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट तयार झाली. त्यानंतर फलटण नगरपालिकेची निवडणूक झाली. फलटण निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये शमशेरसिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्ष झाले. त्यांच्याबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली 18 नगरसेवक. फलटणचा निवडणुकीतील तालुक्यातील इतिहास झाला असं म्हणलं तर ते वावणार नाही. 8-9 माणसांचा पराभव झाला तरी आणखी अल्प मतात 10-15-20 मतांनी जरा थोडेसे आमच्या ढाळपणामुळे म्हणा किंवा काहीतरी तांत्रिक चुकामुळे पराभव झाला. परंतु पूर्ण बहुमतानं प्रचंड अशा बहुमतानं सत्ता नगरपालिका स्थापन केली आणि त्याचीच पुनरावृत्ती आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत होणार हे आता सांगण्याची काय कोणाला गरज नाही. जिल्हा परिषदेचे 8 गट आणि 16 पंचायत समिती गणामध्ये आज मी तुम्हाला सांगतो किमान 6 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तर आम्हाला 1 हाती सत्ता घेण्याला कुठली अडचण नाही आणि म्हणजेच 12 ते 13 पंचायत समिती सदस्य आणि कसल्याही परिस्थितीमध्ये कोणाची कसलीही मदत न घेता निर्विवाद बहुमत पंचायत समितीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीची सत्ता आणि जिल्हा परिषद सत्ता आपल्या हातामध्ये येण्यासाठी कुठली अडचण नाही. या गणापुरतं बोलायचं झालं आणि सुरवडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादाने आता आपल्या भाषणामध्ये सगळं सांगितलं की ज्या वेळेला रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाले आणि त्यानंतर सुरवडीमध्ये तर निधीचा वर्षाव केला. प्रचंड असा निधी खासदार साहेबांनी सुरवडीवर दिला आणि माझ्या माहितीप्रमाणे सुरवडी हे फलटण तालुक्यातीलच नव्हे
तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील एक 2 वर्षात तुम्हाला एक आदर्श गाव आणि एक मॉडर्न गाव बघायला मिळेल आणि त्याला हे सगळं सहकार्य खासदार आणखी आमदार साहेबांचा आम्हाला निश्चितपणे मिळेल. निधींचा कुठलीही अडचण नाही. दादांनी कुठलाही प्रस्ताव नेला तर खासदारांनी 2 मिनिटात पैसे दिलेले आहेत. आता सुरुडीला करण्यासारखं माझ्या माहितीप्रमाणे थोडंफार राहिलं ते करू, परंतु इच्छा पुढं आपल्या हे पंचायत समिती गणात आणि जिल्हा परिषद गटात वाठरा निंबाळकर, कारण माझा हा चुकून एक नवीन वाठरा निंबाळकर गट यामध्ये मला सुरुडी गण आमचा सामील झाला. 25-30 वर्ष मी हिंगणगाव जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करत होतो. त्या गटातून अनेक विधानसभेच्या पेक्षा मोठ्या निवडणुका आम्ही लढवल्या, परंतु गट रचनेत या वेळेला नेमका सुरुडी गण वाठरा निंबाळकर गणामध्ये विलीन झाला आणि आता वाठरा निंबाळकर गटामध्ये आम्हाला सामील झाल्यामुळे आम्हाला त्या गटामध्ये काम करावं लागणार आहे. आता शुभांगीताई शिंदेंनी इच्छा व्यक्त केली, रणजित दादांनी आणि आम्हाला जबरदस्तीनं उमेदवारी दिली. जबरदस्तीनं दिली, जबरदस्ती म्हणता येईल, पण ती प्रेमाची जबरदस्ती होती. आम्हाला तुम्ही हव्या होता आणि म्हणून तुम्हाला मी उमेदवारी दिली आणि तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही आता उल्लेख करताना नांदेडची आणखी सुरुडीची मुलगी आम्ही वेगळं मानत नाही, तुम्हाला तर मानणारच नाही. माझी स्वतःची मुलगी मानून सगळी ताकद पणाला लावून तुम्हाला त्या वाठारातून निवडून आणण्याचा शब्द मी देतो. एवढाच शब्द नाही तर खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या संमतीनं आणि साक्षीनं निवडून आणून तुम्हाला सभापती फलटण तालुक्याचं करण्याचा शब्द सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला देतो. तुम्ही निश्चिंत राहा. त्यानंतर आमचे विष्णुपंत लोखंडे, विष्णुपंत तुम्ही सुद्धा निश्चित राहा. तुम्ही तुमच्या गणात फक्त सगळ्या ताकदीनं काम करा. त्या सुरुडी गणातून तुम्हाला 2 ते 2.5 हजार मताचं लीड देण्याचं काम प्रल्हाद पाटील आणि धनंजय नेतृत्वाखाली आम्ही करू आणि कसल्याही परिस्थितीत 100% वाठरा निंबाळकर गटात 3ही उमेदवार या कमळाचे प्रचंड मताने विजय आणण्याचं मी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे आणि ती जबाबदारी मी 100% पार पाडणार. त्यामध्ये कुठेही आम्ही गाळा असणार नाही. आणि म्हणून तालुक्यामध्ये विकास कामाचा डोंगर उभा करत असताना आपल्याला एक आगळं वेगळं आणि युवा नेतृत्व रणजित नाईक निंबाळकर यांच्या रूपानं लाभलेलं आहे. रणजित नाईक निंबाळकरांचं जर दांडगा संपर्क तालुक्यात तर जनसंपर्क आहे, तर तालुक्यापेक्षा दिल्ली दरबारी आणि महाराष्ट्राच्या मुंबईच्या दरबारी इतका प्रचंड वजन आहे. आज खासदार आपल्याला माजी खासदार आपण म्हणतो, पण दिल्लीत आणि मुंबईमध्ये रणजित नाईक निंबाळकरांना माझे कोणी शब्दच लावत नाही. इतकं प्रचंड काम आहे. आज मंत्रालयात जाऊ द्या, दिल्लीत कुठेही जाऊ द्या, मी डायरेक्ट धाडसानं दिल्ली सारख्या ठिकाणी आपल्या देशाचे माननीय गृहमंत्री अमित शहा यांना विदाउट अपॉइंटमेंट न घेता भेटणाऱ्या खासदारात रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव आहे. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत तर आपण सर्व जाणता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा वरद हस्त म्हणण्यापेक्षा रणजित नाईक निंबाळकरच्या हातावर असा, डोक्यावर असा कायमचा हात आहे. किती वेळा मी पाहिलं मुंबईत रणजित नाईक निंबाळकर जाताना फाईल घेऊन जातात आणि अगदी कामाच्या पत्रांचा ढीग घेऊन जातात आणि एखादा पत्र अपवादात्मक सोडलं तर न बघता चष्मा घालून पटापटा सहाय्य करतात. 1-2-3 वेळा रणजित नाईक निंबाळकर मुख्यमंत्र्यांना म्हणायला, हो साहेब मी काय लिहिलंय, मी काय मागतोय ते तरी बघा, काही बघायची गरज नाही, असंही मी डोळ्यानं पाहिलेला मी साक्षीदार आहे. आणि म्हणून अजून 2029 पर्यंत तरी आता आपल्याला कुठल्या प्रकारची काळजी नाही. जयाभाऊच्या रूपानं आपल्याला एक दुसरा मुख्यमंत्री जिल्ह्यापुरता तरी म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि प्रचंड मदत करणारा आणि दोघांचं भावभावाचं नातं आणि माझे जे चांगले संबंध तालुक्यावर असणारं जयाभाऊंचं विशेष प्रेम आणि त्यांच्यावर असलेलं ग्रामविकास खातं, या खात्यामधून प्रचंड निधी आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. म्हणून एक रणजित नाईक निंबाळकरांचं स्वप्न आहे. त्या भविष्याच्या काळात मोठे मोठे प्रश्न जवळजवळ त्यांनी संपुष्टात आणले. सुरुळीचा पाण्याचा प्रश्न सांगायचा राहिला की कॅनलच्या अलीकडचा आपला जो भाग होता तो आता आपल्या इथनं 500 फुटा 1000 फुटावर गेला तर प्रचंड जोरात रणजित काम चाललंय नीरा देवगडचं. आणि त्यामुळं नीरा देवगड असेल, डोंबरकोड असेल, ही मोठं
ज्या 25-30 वर्ष पाण्याच्या प्रश्नावर विरोधकांनी तालुक्यातील लोकांना बोलवलं, तो प्रश्न कायम स्वरूपात संपुष्टात आणण्याचं काम रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलं. आणि पहिल्या खासदारकीच्या निवडणुकीत त्यांनी लोकांना सांगितलं होतं, पुन्हा ती कुठली होणारी निवडणूक मी पाणी प्रश्नावर लढवणार नाही. आणि ते स्वप्न आणि म्हणलेला शब्द रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी ह्या निवडणुकीत खरा करून दाखवला. माझ्या माहितीप्रमाणे येत्या 5-6 महिन्यामध्ये फलटण तालुका सुजलाम सुफलाम होण्यासाठी केवळ आणि केवळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच त्याचं श्रेय दिलं जातं आणि दिलं पाहिजे. रेल्वेचा प्रश्न असेल, फलटणमध्ये केलेली प्रचंड काम असेल, सेशन कोर्ट असेल, आरटीओ ऑफिस असेल, आता साकोलीला नवीन होणारं तहसीलदार कार्यालय असेल, फलटणला होणारं ऍडिशनल कलेक्टर ऑफिस असेल, अगदी विकासाचा डोंगर. पोलीस स्टेशनच्या इमारती जर पाहिल्या तर आता जिल्ह्यात पोलीस स्टेशनच्या इमारती नाहीत, पोलीस क्वार्टर नाहीत. एक ना एक असा विकास कामाचा डोंगर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आमदार साहेबांनी या तालुक्यामध्ये केलेला आहे. आणि म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे हात बळकट करण्यासाठी ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आपल्याला अतिशय महत्वाची, नगरपालिकेपेक्षा जास्त महत्वाची. कारण शेवटी ग्रामीण भाग हा राजकारणाचा कणा असतो आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय जिल्हा परिषदेला म्हणतात. त्यामध्ये कसलेली परिस्थितीत भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आणण्याचं जे वरिष्ठ नेते जे प्रयत्न आहेत त्यांना आपण साथ घालून या फलटण तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून जी परिवर्तनाची लाट एक मोठ्या प्रमाणात फलटण तालुक्यामध्ये उभी राहिली, ती लाट अशी टिकवून ठेवून या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या लाटेचं रूपांतर मोठ्या सुनामी लाटेत व्हावं आणि होईल अशी खात्री मला 100% आहे. यापेक्षा अधिक काही न बोलता पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या या गटातून कसल्याही परिस्थितीत हे तिन्ही उमेदवार उच्चांकी मताने निवडून देण्याचं काम आपणा सर्वांचं आहे. आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे. आटी गटात हा वाटा निंबाळकर गटातले तिन्ही उमेदवार हे उच्चांकी मताने निवडून आलेले आहेत. याबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकर या निमित्तानं मी शब्द देतो, वाटा निंबाळकर गट त्या बाबतीत तुम्ही निश्चित राहा. परंतु हिंगणगाव गटाची जबाबदारी सुद्धा मी घेतलेली आहे आणि काही झालं तरी सगळी ताकद मी पणाला लावणार. परंतु हिंगणगाव गट सुद्धा तुम्हाला तिन्ही उमेदवार निवडून आणून देणार. साखरवडी गटाच्या बाबतीत सुद्धा कुठलीही अडचण येणार नाही. साखरवडीत किती वर्गांना होते काय होत्या, साखरवडीमध्ये सुद्धा मी स्वतःला लक्ष घालणार आहे. म्हणजे जवळजवळ फलटण पश्चिम भागातून तळगाव मध्ये थोडंफार हे जरी काय झालं तरी फलटणच्या पूर्व पश्चिम भागातूनच तुम्हाला पंचायत समितीच्या बहुमताच्या पर्यंत निवडून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि ती निश्चितपणे आम्ही पार पाडू. फलटण पूर्व भागात तुम्ही जास्त लक्ष घाला, पश्चिम भागात तुम्हाला लक्ष घालण्याची काही गरज नाही. आम्ही पश्चिम भाग सर्वजण आम्ही सांभाळतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आजपर्यंत आपण सुरवडीकरांनी आणि या गणातील लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, हे प्रेम भविष्य काळात असंच अबाधित ठेवून, या निवडणुकीत अबाधित ठेवून या सुरवडी पंचायत समिती गणातून आपल्याला उच्चांकी मतदान करून 16 गणापैकी सुरवडी गणाचं मताधिक्य हे उच्चांकी असेल एवढं दाखवून देऊ, एवढीच या निमित्तानं अपेक्षा करतो आणि थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद तात्या. या ठिकाणी मिरगाव गावातून एक आनंदाची बातमी येते. आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर, आदरणीय तात्या, आदरणीय धनुदादा, आदरणीय सचिनदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मिरगाव मध्ये काही या ठिकाणी प्रवेश होत आहेत. आदरणीय दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रवेश होतात. या ठिकाणी रघुनाथ महिपती सरत यांचा भारतीय जनतामध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय. पांडुरंग सरत, आप्पा सरत, आपण सर्वांनी पुढे यायचंय. प्रमोद सरत, यानंतर संदीप सरत, सुमित सरत, कुंडलिक या ठिकाणी कुंडलिक सरत, किरण सरत, यानंतर सोमा सरत, मोरट सरत, यानंतर वैभव सरत, सोपान सरत, त्यानंतर सिराज सरत, निलेश सरत आणि संदेश सरत यांचा मोठ्या संख्येनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय. सर्वांनी टाळेच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. बाळासाहेब मोहिते कृपया आपण पुढे यायचं आहे. बाळासाहेब मोहिते
या सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष या ठिकाणी स्वागत होत आहे। या ठिकाणी आपण जो या ठिकाणी आदरणीय दादांच्या तात्यांच्यावर जो विश्वास दाखल केलेला आहे त्याला निश्चितपणे या ठिकाणी भविष्य काळामध्ये आपल्याला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे। आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि आमचे सर्व आदरणीय दादा असतील तात्या असतील या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं सहर्ष असं स्वागत। रघुनाथ गणपती सराफ, पांडुरंग सराफ, अप्पा सराफ, कल्याण सराफ, प्रमोद सराफ, संदीप सराफ, सुनील सराफ, कुंडलिक सराफ, किरण सराफ, सुनील सराफ, सोमा सराफ, गोरख सराफ, वैभव सराफ, त्यानंतर सोपान सराफ, श्रीनाथ सराफ, निलेश सराफ आणि संदेश सराफ आपल्या सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत। भाषणाच्या ओघात माझ्याकडून एक दोन गोष्टीचा उल्लेख करायचा राहिला। भारतीय जनता पार्टीचा एक उल्लेख करायचा राहिला तो म्हणजे या सुरोडी गणामध्ये उमेदवारीच्या बाबतीत एक आमच्याच चांगल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्यामध्ये थोडेसे गैरसमज झाले होते। त्यामध्ये निंबोऱ्याचा आमचा एक जेवाभावाचा कार्यकर्ता आणि या फलटण तालुका भाजपचा अध्यक्ष अमित रणवरे याचा बाबतीत थोडासा गैरसमज झाला होता। त्याचप्रमाणे शंभू बोबडे आणि सुरेश साप्ते वगैरे यांनी उमेदवारीची प्रखर इच्छा व्यक्त केली होती आणि लोकशाहीमध्ये कार्यकर्त्यांना इच्छा व्यक्त करणं हे काही चुकीचं नाही आणि त्यांची मागणी चुकीची नव्हती, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये नेतृत्वाला काही अडचणी विचारात घेऊन उमेदवारीची अदलाबदल किंवा काही निर्णय घ्यावे लागतात, परंतु ते त्यांनी मान्य करून काल रात्री अमित रणवरे यांनी सर्व गैरसमज दूर करून म्हणजे तो विमोचनेच्या बाबतीत असलेला वाद संपवलेला आहे। तसेच शंभू बोबडे यांनी कुठल्याही प्रकारे सुरुवातीला फॉर्म भरला नाही। तिसरं 60 गणातून किरण नाळ्यावर सुद्धा थोडासा अन्याय करावा लागला। अन्याय म्हणण्यापेक्षा तडजोडीनं तिथं सीट बसावी नाही त्याची आखरी मागणी होती नंदू नंदने वगैरे यांची सगळ्यांची। तर या तिघांचं मी कौतुक खासदार आमदारांनी मी स्वतः आम्ही तिघांच्या वतीनं कौतुक करतो। तुम्ही मान सन्मान राखून उमेदवारी तुम्ही मागे घेते आणि मनातून सगळी नाराजी टाकून सक्रिय तुम्ही झालात त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद। यानंतर आपल्याला संबोधित करतायत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर। हॅलो, कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया शांतता राखण्याचे। उपस्थित आदरणीय तात्या, उपस्थित वकील साहेब, उपस्थित अशोकराव जाधव, उपस्थित तुकाराम शिंदे, लोखंडे, पाटील, अशोक दादा, सुरेश साप्ते, सरपंच शर्यताई, राजाभाऊ, या गटाचे पंचायत समितीचे उमेदवार श्री धनंजय दादा, तसेच पंचायत समितीच्या उमेदवार शुभांगीताई आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार विष्णुपंत, गावचे सरपंच, सोसायटीचे सदस्य, उपसरपंच, सर्व पंचायत ग्रामपंचायतीचे सदस्य, महिला वर्ग, बंधू भगिनींनो, पत्रकार बंधू, आज सुरोडीचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे। सुरोडीचा शुभारंभ म्हणजे वाठार जिल्हा परिषद गटाचा शुभारंभ आणि फलटणच्या
या ठिकाणी पश्चिम भागाचा शुभारंभ आदरणीय तात्या म्हटल्याप्रमाणे सुरोडी हा तालुक्याचं राजकीय भूकंप केंद्र आहे आणि इथनं तालुक्यामध्ये हादरे बसतात. ज्यांची घरं पडली त्यांना सुद्धा कळलं नाही की कोणी हादरे दिले. सुरोडीने तालुक्यातल्या बऱ्याच लोकांची मस्ती जागवण्याचं काम केलं. ज्यांना ज्यांना उन्मात्त झालते ते हत्ती सगळ्या जमिनीवर लोळावले. असं सुरोडी गावामध्ये आणि सुरोडीच्या या तमाम नागरिक बंधू भगिनींना मी मनापासून माझा मानाचा मुजरा करतो. गावामधल्या मला वाटतं असा कुठला महिना नसेल की गावामध्ये विकासाचं काम होत नसेल आणि सर्व बाजूनी सदन आणि संपन्न हायवे असेल, रेल्वे असेल, MIDC आणि परिसरामधनं या चारही बाजूनी विकासाचा ओघ घेऊन आलेला या गेली 5 वर्ष सुरोडी गावाला मिळाले. कुठली वस्तीचा रस्ता राहिला नाही, कुठल्या गावातले रस्ते राहिले नाही, 2-4 राहिले असतील तेही कव्हर केले. आणि अशा या ठिकाणी एक आपण सभा घेतोय, लोकांना वेगळं काय सांगण्याची गरज नाही. सुरोडीच्या जिल्हा परिषद गटाचा जरी शुभारंभ असला तरी सुरोडीच्या लोकांना मला सांगायचे तुमच्यावर या ठिकाणी गटाची नव्हे तर तालुक्याची जबाबदारी. मी तुम्हाला भूकंपाचं केंद्र या ठिकाणी म्हटले, तुमच्याकडं या ठिकाणी पश्चिम, पूर्व, उत्तर आणि दक्षिण जिथं जिथं आपल्याला जी ताकद लावायची ते शक्य आहे आणि तुम्ही ते करू शकता. दरवर्षी याला मी 1000-1200 मताचं लीड या ठिकाणी देताना सुरोडीला पाहिलंय. मग काही दुर्दैवाने काय होतं की गावातल्याच लोकांमध्ये उभे केले जातात आणि ते घरातलेच उभे केले जातात. त्यांचं उद्दिष्ट एवढं असतं की फक्त तात्यांना या ठिकाणं रोखणं. ती उभं राहिलेली काय परकी आहेत का? बिलकुल परकी नाही. पण फक्त काय होतं, जसं छत्रपतींना संभाजी महाराजांना आपतांनी बेड्या घातल्या तसं मगाशी आमच्या समोर पत्रकार पाटील बसलेत, म्हणजे पाटलांचा नाद करायचा नाही पण आपल्याच लोकांनी बेड्या घातल्यावर सगळा कार्यक्रम होतो. बिनकामाचा 200-400-500 मताचा फटका या ठिकाणी आपल्याला बसतो. जवळच्याच सहकार्यानं रक्ताच्या नात्यातल्या लोकांना आपल्या समोर उभं केलं जातं. उभं करणारे आताच मी सांगितलं की कुणाला आम्ही शत्रू मानत नाही, आपल्याच घरातले पोरे. त्यांचाही त्या ठिकाणी कसा वापर केला जातो, काय केला जातो, आता तालुक्यातली माणसं बळी पडली नाही. भाजपची मला वाटतं एक सुद्धा बंडखोरी होणार नाही. आता पलीकडे बसणाऱ्या आता जोडीच्या बद्दल मला काही वेगळं सांगायची गरज नाही. आमचे दोन्ही प्रमुख विष्णुपंत असतील आणि या ठिकाणी आबा असेल, आबा आणि पंत दोघही तालुक्याचे नेते, दोघही तालुका अध्यक्ष राहिलेले. आबाच्या गावामध्ये एकमुखी सत्ता अनेक वर्ष आबांनी ताब्यात ठेवायचं काम केले. सरपंचांच्या आमच्या बोलण्यातलं लक्षात आलं असेल किती तयार केले सरपंचाला. त्यामुळं या ठिकाणी शुभांगीताई भविष्य उज्ज्वल आहे. या गटाला बरेच मान मिळणार आहे. पंतांना सांगितलं तर पंताने ऐकलं नाही. गटाचं रेकॉर्ड झालं असतं, एकाच गटात सगळं आलं असतं. ठीक आहे, तिन्ही उमेदवार ज्यांच्या समोर उमेदवार काढणं, विष्णुपंत असतील, या ठिकाणी आबा असतील, आबांच्या पेक्षाही वहिनींचं नाव या ठिकाणी शुभांगीताईंचं नाव घेतलं पाहिजे त्यांच्या समोर. आणि इकडे दादा असतील, दादाला काय 2 दिवस मी तर सांगितलं आत्ताच भाषणात, 2 दिवसात गट संपायचा, परत आपलं तालुक्यात कामाला लागायचं. त्या ठिकाणी यांच्या समोर उमेदवार काढणं थोडं कठीण होत. आणि पत्रकार बंधू सुद्धा सांगतात की गट जमेत धरायचा हिंमत सुद्धा विरोधी पक्ष करणार. 35 वर्षात तात्याच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीची सत्ता तर कधीच गेली नाही. घरात हात घातला की मगाशी सांगितलं घर पडतात. त्याला कळलंच नाही की कोणाला किती त्रास द्यावा, कोणाला किती त्रास द्यावा.
हाल वाढल्याशिवाय राहत नाही. मग तालुक्यातल्या सर्व सत्ता कशा गेल्या, आता ही शेवटची सत्ता ही सुद्धा जाणार आहे. तुम्हाला सर्वांना मला सुरळीकरण सांगायचं आणि पंचक्रोशीतल्या भागाचं सांगायचं. जो काही विकास आता तुम्हाला दिसतोय, रेल्वे, रस्ते, पाणी, वीज, आमदार साहेबांचं काम, महाराष्ट्रामध्ये दिवसा वीज करायचं काम आपल्या आमदार साहेबांनी केलं. लोकांच्या जनमानसात मिसळणारा आमदार आपल्याला भेटला. कुठलंही काम सांगायची गरज नाही. आमदार स्वतंत्र ताकदीने स्वतः आज या ठिकाणी लढतात. अधिकाऱ्यांना घेऊन लोकांचे प्रश्न सोडवणे, गावामध्ये येणे, अडचणी समजून घेणे, मार्ग काढून देणे. सुदैवाने असा आपल्याला आमदार भेटला. 15 वर्ष आपली मातीत गेली होती, रिमोट वरचा आमदार आपल्याला मिळाला. तालुक्यामध्ये लोणंदच्या इथं असणारं पाणी आपण फलटणपर्यंत आणू शकलो नाही आणि 2.5 वर्षात कॅनॉल सुरळीत पैसे दुसरा कॅनॉल सुरळीत आपण निरादेवगडचा आणला. रेल्वेचं स्टेशन झालं, रेल्वे चालू झाली, हायवे चालू झाला, गावच्या समस्या संपतात. निंबोरे असेल, सुरोडी असेल, या ठिकाणी नांदल असेल, या गणातली तर सगळीच गावं, अगदी गाडगेवाडी असेल, त्यांचाही सासवड असेल, मोठ्या प्रमाणावर राजाभाऊ आपल्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी फाट्याचे प्रश्न सोडवले. 33 फाटा असू, 37 फाटा असू, पाण्याचे प्रश्न प्रामुख्याने आपण या ठिकाणी सोडवले. या ठिकाणी काही लोक तालुक्यामधली येतात आणि विकासाच्या मुद्द्यावर बोलतच नाही. जर कोणी MIDC दिली असेल तर ते सुरोडीकरांनी स्वतःच उभ्या पिकात मशीन घालून सुरोडी दिली. MIDC सगळ्यात जास्त अधिकार कोणाला पाहिजे? निंबोरे, ढवळेवाडी, नांदल आणि सुरोडीच्या लोकांना त्या ठिकाणी महत्व पाहिजे. तर तसं होतंय का? नांदलवाल्यांनी विचार करा, निंबोरेवाल्यांनी विचार करा, ढवळेवाडीवाल्यांनी विचार करा. होत नाही. आज ते MIDCचं गेट उघडून एखाद्याला भूमिपुत्र त्याच्या जमिनी कारखाना उभा आहे तिथं जाऊन एखादं काम सांगायचं म्हटलं सांगू शकता का तुम्ही? मी तुम्हाला विचारतोय, सांगू शकता? नाही सांगू शकता. एखादा पोरग कामाला लागलंय, एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळाले, एखाद्या पाणी पुरवठ्याचं, या ठिकाणी तालुका आपला MIDC या सगळ्या शेतकऱ्यांच्या रानात MIDC उभं राहील. त्या ठिकाणी मसोबा असेल, त्या ठिकाणची काळी असेल, बीवी असेल, सगळी त्या ठिकाणाची त्यांची ग्रामदैवत पाडून त्या ठिकाणी उद्योगासाठी लोकांनी जमीन दिली. पोरं कामाला लागतील. पोरं काय कामाला लागत नाही, कॉन्ट्रॅक्टवर पोरं कामाला लागली कधी घरी घालवतील अशी परिस्थिती. पोरं लागली, पुण्या मुंबईची पोरं एसट्या भरून त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गाड्या भरून बारामती, गाड्या सुद्धा बारामतीच्या. लोकांचं समाधान काय त्या ठिकाणी झालं नाही. कुणाच्या घरी असं छाती, माझा पोरगा या ठिकाणी 2 लाख रुपये कमावती, माझा पोरगा MIDC कामाला लागलाय, 2 लाख रुपये घरी असतील, त्या ठिकाणी प्रपंच चांगला लागलाय, काय नाही. काळी आई या ठिकाणी आपली दिली, ग्रामदैवत मोडलं, घरची परंपरा मोडली, वडिलांची जमीन ज्या ठिकाणी नांगर टाकून वडील, आजी, आजोबा त्या ठिकाणी जमीन पूजा करायची, पूजेची जमीन दिली आणि हातात काय आलं? धतुरा. बरोबर आहे ना? फसवणूक. हे कुणी केलं त्याचाही शोध आपल्याला सर्वांना मिळून घ्यावा लागणार आहे. हा तालुक्याला नाही, या सगळ्या पंचकृषीला माझा प्रश्न आहे, कुणी केलं? तालुक्यामध्ये MIDC आली म्हणून केलं. पृथ्वीराज बाबांच्या काळात आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी उद्घाटनाला आम्ही होतो. आम्हाला आनंद झाला, बाबा मुख्यमंत्री असताना MIDC झाली. तालुक्यामध्ये ज्यांचं राज्य होतं, ज्यांना खरी नोकरीची गरज होती, ज्यांच्या मुलाला नोकरी लागल्यामुळे घरचा प्रपंच चालतो, मुलगी नोकरीला लागली म्हणून घरचा प्रपंच चालतो, अशा लोकांना नोकरी नाही मिळाली. तालुक्याच्या एकाच बेरोजगार माणसाला पहिली नोकरी मिळाली, ते म्हणजे श्रीमंत सुधारणाची. मुलीला नोकरी लावली, मुलाला लिगल ऍडवायझर केला आणि दोघाला पगार चालू केला. माहिती ना तुम्हाला? वकील साहेब बरोबर आहे ना? म्हणतोय ना? बरोबर. आणि हे लोक काय करतात? नावा पुढे श्रीमंत लावतात. आता डबल लावा, श्रीमंत ट्रिपल लावा. तुम्हाला श्रीमंत लावायला आम्हाला काय, कोणाला श्रीमंत म्हणायला कोणाला आमचं काही दुखत नाही. पण श्रीमंत लावताना ज्या लोक तुम्हाला श्रीमंत म्हणतात ह्याचं तरी भान ठेवा. पोरगी तुमची, पोरगा तुमचा MIDCत लावताय. ज्यांनी जमीन दिली, ज्यांनी काळी आहे ताब्यात दिली, ज्यांनी ग्रामदेवत मोडलं, ज्यांनी परंपरा मोडली, ज्यांनी त्या ठिकाणी यात्रा जत्रा मोडली,
लोकांच्या अनेक त्या ठिकाणी ज्या आजी आजोबाचं त्या ठिकाणी रक्त आणि घाम एकत्र केला, अशी जमीन ताब्यात दिली. त्या जमिनीच्या शेतकऱ्याला तुम्ही उपरा केला, त्याला परका केला. आज तर त्या ठिकाणी हक्काने जाऊ शकत नाही. ही परिस्थिती या भागामधल्या लोकांची करून ठेवणारे लोक आज या ठिकाणी आम्ही विकास केला, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तुम्ही तालुक्याची इज्जत घाण ठेवली. लोणंदला श्रीराम कारखाना ठेवला, इचलकरंजीला बँक दिली, बुलढाण्याला दूध संघ निलावात काढला. मार्केट कमिटीच्या पगार नाहीत, 6 महिने झाले. खरेदी विक्री संघ गायब करून टाकला. तुमच्या नेतृत्वामध्ये तालुक्याची अधोगती झाली, तुमची प्रगती झाली आणि तालुक्याची अधोगती झाली, शेतकऱ्याची अधोगती झाली. मला सांगा, आज या ठिकाणी ऊस कमू लावतोय माणूस, प्रपंचित काम करतोय, घाम काढतोय, मेहनत काढतोय. सकाळी उठलं की जनावरांचं दूध काढण्यापासून स्वतःचा प्रपंच स्वतः हाकतोय. त्यात रणजितसिंह निंबाळकर रामराजेंचा काय संबंध आहे का तुमच्या प्रपंच चालवण्यामध्ये? आणि मग कशासाठी तुम्ही स्वतःला श्रीमंत म्हणा, पोरांना मुजरा टाकून घेताय? लोकांच्या हक्काच्या जमिनी तुम्ही ताब्यातनं काढून घेतल्या आणि त्याच्या हातात धतुरा दिला, लोकांचं वाटोळं करून टाकलं. MIDC म्हणून वाटोळं नाही, MIDC मुळे ह्या तालुक्यातल्या लोकांचे प्रपंच चालले होते, छोटे उद्योग आले असते, लोकांना या ठिकाणी मिळालं असतं. कंपन्या चांगल्या आहेत ह्या, पण कंपनीची शिस्त सगळ्या पद्धतीने त्यांनी खराब करून टाकली. कंपनीने काय केलं, कॉन्ट्रॅक्टवर घेतली लोक, परमनंट लोक बाहेरची. हे काय बरोबर नाही. हे सगळं परत शिस्तीला लागून लोकांना आणि कंपन्याचा कुठेतरी, शेतकऱ्याचा आणि कंपन्याच्या कुठेतरी ताळमेळ घातला पाहिजे. भूमिपुत्राला न्याय दिला पाहिजे. भूमिपुत्रांच्या अडचणी आता इथं जमिनीचा शिक्का मारून ठेवलाय. काय संबंध आहे त्या जमिनीचा? मी तुम्हाला सांगतो, पुढच्या महिन्यामध्ये त्याचा शिक्का काढून टाकणार. 5 तारीख झाली, पुढच्या त्याच्यामध्ये 5-10 दिवसामध्ये त्याचा शिक्का काढून टाकणार. लोकांचा रुपया दिला नाही, लोकांच्या सातबाराचा झवेरीवर बसला. झवेरीचा काय संबंध नाही. ह्यांनी फक्त अधिकाऱ्याला फोन करून टाकायचं, झवेरी करा. शिरीचवाडी हे पूर्वी ह्या गटातलं, हिंगणगाव गटातलं गाव होतं, शिरीचवाडीचा सातबारा एका दिवसात बदलला. एका दिवसात कब्जेदारीला इतर हक्कात करून टाकलं. अशी परिस्थिती. आणि अशा लोकांच्या ताब्यात आपण सत्ता देणार आहे का? ज्या लोकांनी आपलं मंत्रिपद टिकवण्यासाठी पाणी लोणंदमध्ये 25 वर्ष कोंडलं आणि बारामतीकरांनी वापरलं. आम्ही बारामतीकरांशी संघर्ष केलाय, लाचारी नाही केली. मी आधी सुद्धा सांग, रणजितसिंह निंबाळकरनी लाचारी नाही केली. बारामतीकरांशी संघर्ष केला, शरद पवारांशी संघर्ष केला. रेल्वे, शरद पवारांचा विरोध होता, रेल्वे छाताडाव पाय ठेवून रेल्वे घेऊन गेलो ना. पंतप्रधानांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण त्याचं भूमिपूजन केलं, ऑनलाईन भूमिपूजन केलं. रेल्वे बंद पडली, 23 वर्षातली रेल्वे 30 दिवसात आपण चालू करून दाखवली. काय या तालुक्यामध्ये RTO ऑफिस कधी आलं नाही का? दिवाणी न्यायालय कधी आलं नाही का? या ठिकाणी सेशन कोर्ट आलं नाही का? या ठिकाणी प्रशासकीय भौतिक साखरवाडी सारखा, साखरवाडी गाव आहे त्या ठिकाणी तहसीलदार ऑफिस कधी आलं नाही? तिथं तहसीलदार ऑफिस मंजूर करायचं काम केलं. आता तिथं स्वतंत्र पोलीस दर्जा येईल. साखरवाडीला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन आपण मंजूर करतो. तालुक्यामधल्या लोकांच्या गरजा ओळखल्या पाहिजे. RTOचं पासिंग करायला लोक सातारला जायचे, आता सातारला जावं लागतंय का? ट्रॅक्टर पास करायचा, काय करायचं हिथंच करतोय ना आपण. लोकांच्या गरजा ओळखल्या पाहिजेत, सामान्यांच्या गरजा ओळखल्या पाहिजेत. ह्यांची गरज काय? माझा पोरगा नगराध्यक्ष झाला पाहिजे, माझा भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे, मी राज्यपाल झालो पाहिजे, मी याव झालो पाहिजे. हे तुमच्या गरजा आहे. तुम्हाला लोक ह्यासाठी निवडून देत नाही. लोक निवडून देतात लोकांच्या कामासाठी. गटारं झाली पाहिजेत, लोकांच्या अडचणी सोडल्या पाहिजेत, पाणी वेळच्या वेळेला आलं पाहिजे, पाणी उच्च दाबाने आलं पाहिजे, रस्ते झाले पाहिजेत, शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत. काय जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था ही? जिल्हा परिषदेच्या 30 वर्ष जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. आहेत शाळा चांगल्या? खोल्या मोडायला लागल्या, पत्र गळायला लागल्या. शाळेचा शिक्षक ह्यांनी घरगडी करून टाकला. त्याला इलेक्शनला आपल्याला इथं आहे का शिक्षक कोण? आज आम्ही या ठिकाणी सत्तेवर आहे का शिक्षक? येतो कोण? शिक्षकांना पहिल्या दिवशी सांगितलं की तुम्ही तुमचं काम इमाने इतबारे करा, तुम्ही राजकारणाच्या भानगडीत पडू नका. शाळेचा दर्जा कमी झाला, खाजगी शाळा चांगले चालायला लागले, खाजगी दूधसंघ चांगले चालायला लागले, सहकारी मोडीत निघाले. या ठिकाणी चांगलं असणार आहे जॉईंट स्टॉक सहकार आणि खाजगीचा जॉईंट स्टॉक कंपनी एका महिन्यात गेली 65 कोटी रुपयाला. जमिनीची किंमत 200 कोटी रुपये साखरवाडीच्या.
आज लोकांना 1000 रुपयांनी बिले मिळायची, पुढची बिले मिळायचं काही माहिती नाही. कंपनी बंद पडली. फायनान्स त्या ठिकाणी जिल्हा बँकेचा फायनान्स अडवला, सगळ्या बँकेला फोन केला, साखरवाडी कारखान्याला फायनान्स दिला तर तुमचं असं करीन तसं करीन, याव करीन त्याव करीन, मी आमदार आहे. सगळ्या बाजूने साखरवाडी कारखान्याला अडचणीत आणलं आणि धारूला मध्यस्थी घालून साखर कारखाना ताब्यात घेतला. धारूनी काय त्याला दिलं आम्हाला नाही माहिती. तर त्यात शेअर दिले काय आम्हाला माहित नाही. पॅकेज दिलं काय दिलं आम्हाला माहित नाही. आणि आम्हाला घेणं नाही, आम्ही धारूला कधी त्रास द्यायला गेलो नाही. पण या ठिकाणी मला धारणा पण सांगायचंय, तुम्ही कंपनीच्या पद्धतीने चालवा. जर तुम्ही राजकारणात आला तर आम्हाला राजकारणामध्ये तुमच्याबरोबर राजकारण करावं लागेल आणि जशाच तसं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. इथनं पुढे गाठ आमच्याची. तुम्ही जर राजकारणात आला, तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने मेसेज दिला, आज धारूला मी फोनवर नाही जाहीर सांगतो, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी साखरवाडी कारखान्याचा वापर राजकारणात शेतकऱ्यांच्या विरुद्ध, शेतकऱ्यांच्या नेत्याच्या विरुद्ध, तालुक्याच्या भूमिपुत्रांच्या विरुद्ध आणि तालुक्यातल्या कुठल्याही पुत्राच्या विरुद्ध केला तर तुम्हाला त्याचा या ठिकाणी किंमत मोजावी लागेल. आणि मी कोणाचं वाईट करत नाही, पण जर या ठिकाणी मला तक्रार आली आणि साखरवाडी कारखाना राजकारणामध्ये उतरला तर राजकारण काय असतं ते आम्हाला तुम्हाला दाखवून द्यावं लागेल आणि मग पळता भोईफोडी करून दे. तुम्हाला मिळाली कंपनी फुकटाच्या भावात, भंगाराच्या भावात मिळाली. भंगारच होतं तालुका, त्या ठिकाणी 20,000 रुपये 20 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी मोलेसेस पडत होतं. खोटी डॉक्युमेंट करण्यात आली. शेतकऱ्यांची या ठिकाणी पेमेंट केलेत म्हणून दाखवलं. त्या ठिकाणी त्या ठिकाणी साखरवाडीचा कारखाना जप्त करताना 55 कोटी रुपयाचं पेमेंट होतं. सगळी कागदपत्र बोगस बनवली. त्या बोगस कागदपत्र बनवण्यामध्ये त्या सीओसी कुणाची होती, त्यात रामराजे सदस्य होते. कशा पद्धतीने शेतकऱ्याच्या मालकीची संस्था घशातनं काढून कशी अडचणी आणतात, हीच एकमेव उदाहरण आहे का? तासगावकर कारखान्याचं काय केलं? एका दिवसात त्याचा सातबारा काढून घेतला आणि शासनाचं नाव करायला लावलं, स्वतः मंत्री असल्यामुळे. आज तासगावकर कारखाना उभा राहिला असेल तर पूर्व भागांना या ठिकाणी लोकांना काम मिळालं असतं. तासगावकर कारखाना मातीत घातला. आपण त्या ठिकाणी MIDC करायला निघालो नाईकबाववाडीला. 5 मिटिंगा घेतल्या MIDC नाईकबाववाडी. कागदपत्र आपल्याकडे मी दाखवलंय. नाईकबाववाडीची MIDC होऊ नये. त्या ठिकाणी 20-25 हजार लोकांना काम मिळेल. काय ह्यांच्या बापात जातं? ह्यांच्या पोरापोरींना नोकरीची गरज आहे का? आज ज्याला गरज आहे तिथं नोकरी, मला काय फायदा आहे त्या ठिकाणी MIDC करून? उद्या आज आम्ही काय या ठिकाणी राहायला आलोय का? काय आयुष्यभर आम्ही या ठिकाणी राहणार आहे का? उद्या आमची पोरं त्या ठिकाणी, सर्वांची तालुक्यातली पोरं त्या ठिकाणी कमाल जातात म्हणून MIDC आम्ही घातलं. शिंगणापूर फलटण, आता पाडेगाव शिंगणापूर नवीन रस्ता करतोय. MIDCची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि तुम्हाला सगळ्याला आज आनंदाची बातमी, दावोसवरून मुख्यमंत्री मोदींचा कालच मेसेज आला. फलटणसाठी जो त्यांनी शब्द दिला होता, जो शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला तो पाळला. दावोस मधून फलटणच्या नाईकबाववाडी MIDC साठी 2 उद्योग मोठे त्या ठिकाणी त्यांनी फायदे केले. ह्याला काम म्हणतात, दिलेला शब्द पाळणं म्हणतात. देवदेवचा शब्द केला, पाळला. MIDCचा दिला, रस्त्याचे शब्द पाळले, प्रशासकीय इमारत दिली, कलेक्टर ऑफिसचा शब्द पाळला. जे शब्द मुख्यमंत्र्यांनी दिले ते पाळले. आणि काल शेवटचा शब्द आपल्या लोकांची इच्छा होती की या ठिकाणी MIDC मध्ये मोठे उद्योग यावेत, ते मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला. मी आजही सांगतो ही आता MIDC झाली. या MIDC या ठिकाणी उद्योग वाढवण्यासाठी MIDCला, उद्योगांना आम्हाला सहकार्य करावं लागणार आहे. आणि त्यांनाही सांगावं लागणार आहे की तुम्हाला तालुक्यातल्या गावातल्या लोकांना सन्मान करा. आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं रेड कार्पेट ज्याला म्हणतात ते रेड कार्पेट टाकू. तुम्हाला काय पाहिजे ते त्या ठिकाणी मदती करू. आणि आम्हाला अशा पद्धतीने ताळमेळ घालून या भागाचा विकास करावा लागणार आहे. त्यासाठी काम करणारे, उगा एखादा बुजगावनं उभा करून दिलं तर उपयोग काय? काम करणाऱ्या लोकांना संधी दिली पाहिजे का नाही? जिथं जाऊ शकतो, धाडसाने बोलू शकतो, तिथं तिघं बसले, घेतलं कोण घाबरवलं मला सांगा? जाऊ शकतो ना, बरोबर सचिन? लोकांना, काम करणाऱ्या लोकांना संधी. दादाची तर इच्छाच नव्हती, दादाला जबरदस्तीने उभा केले. शुभांगीताई म्हणतात त्यांची इच्छा नव्हती, मीच सांगितलं आम्हाला उभा. ह्याच बरोबर ज्यांनी पाठिंबा या ठिकाणी दिला तो माझा सहकारी अमित आहे. निवडून येण्याची पूर्ण क्षमता होती. मी चर्चा केली, अमित यार आपल्याला आता तुझ्याकडे जबाबदारी, तुला तालुका अध्यक्ष 4
गटाची जबाबदारी आपल्याला निवडून आला तर थांबला पाहिजे. काल त्याला समजून सांगितलं, एका मिनिटात त्यांनी सांगितलं की दादाला माझ्या तुमच्यापेक्षा 50 मतं आम्ही जास्त देऊ. आज काय अशी अमित सारखी पोरं काय खाली ठेवणार नाही, त्यांच्या तालुक्यात त्यांच्यावर जबाबदारी देणार आहे. शंभू बोबडे तेच केलं. शंभू बोबडे दादाला सांगितलं 8 दिवस बॅग घेऊन येतो म्हटलं आता मुक्कामाला. बरोबर आहे. किरण मागे बसलाय, किरण आहे का? चांगला आहे, निवडून येण्याची क्षमता आहे, पण गटासाठी पोरग थांबलं. किरण उभा राहा, किरणसाठी टाळ्या वाजवा. नंदकुमार झंझने आमचं इच्छा होती त्यावेळी बरं किरणला उमेदवारी मिळाली, पण जी उमेदवारी कुणाला मिळाली गटासाठी काम करून निवडून आणण्याची जबाबदारी नंदकुमार झंझने घेतली. यांच्यासाठी मी टाळ्या वाजवा सगळ्या. मग अशी पत्रकारांचं खाजगीत मला सांगितलं की 6 गटांवर चालतात. मला माहिती नाही, मी काही ज्योतिषी नाही, पण माझा प्रयत्न 8 गट 16 पंचायत समितीसाठी ताकदीने असणार आणि 8च्या 8 गट निवडून आणणार आणि त्यासाठी लागणारी सर्व ताकद कुठेही कमी न पडता त्यांच्या भाषेमध्ये कुठेही कमी न करता ती संपूर्ण ताकद वापरणार. आता आम्ही जबाबदारी घेतली, निकम वकीलने सातारवाडी गटाची जबाबदारी घेतली, आता सांगितलं. निकम वकील तिकडे, तात्या इकडे, मी तिकडे. आम्ही आपल्या पद्धतीने जबाबदारी घेतल्या. ज्याचा त्याचा गट जो तो निवडून आणण्याचं काम या ठिकाणी ताकदीने करेल. येणाऱ्या भविष्यामध्ये सुरवडी हे सगळ्यात प्रगत गाव, या तालुक्यामधलं ग्रामीण भागामधलं सगळ्यात प्रगत गाव म्हणून पुढे येईल, एवढंच या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो. जे उमेदवार माझे ज्यांनी पाठिंबा दिला, ज्यांचं नाव चुकून घ्यायचं राहिलं असलं तर सर्वांची क्षमा मागतो आणि आपण सर्वजण भर उन्हामध्ये थांबला. उच्चांकी मतदान दिलं तरी पॅकेज जाहीर करू वाटा निंबाळकरसाठी. आता जया भाऊनी सांगितलंय की 250 कोटी रुपये देतो. जर सुरवडीने मला दिलेल्या लीड मध्ये जर उच्चांकी मतदान 200 मतदान वाढून दिले की पहिलं पॅकेज सुरवडीला वेगळं असणार. एवढंच या ठिकाणी सांगतो. 250 कोटीतलं तात्या पाठवून नेते तेवढं पॅकेज सुरवडीला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं आपण जाहीर करूया.